आपण पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया। सर्वांना विनंती राहील की जरा जोरदार टाळ्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कुठल्याही मंगल आणि शुभ कार्याची सुरुवात आपल्या गणपती बाप्पाच्या दीपप्रज्वलनाने होते। या पुष्पमालिकेचा आम्ही बहुमान आपल्या जिल्ह्याचे मूर्तिकार संघाचे मनकर सरांना देतोय। माहीत असावी अशी काही मूर्तिकार सुरुवातीला नव्हते, हळूहळू आपली संस्थेची वाटचाल पुढच्या दिशेने चालत गेली। असं असताना प्रथमतः दिनांक 9 ऑक्टोबर रोजी याच मंगल कार्यालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व मूर्तिकारांची इथे सर्वसाधारण सभा आयोजित केली होती आणि सगळ्या मूर्तिकारांना जिल्ह्यातील आवाहन होतं सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तिकारांतर्फे की तुम्ही एकसंध व्हा आणि आपलं जे काम आहे मूर्तिकारांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आहे, शासनाकडे ज्या काही योजना येत आहेत किंवा मूर्तिकार कुठेतरी एकसंध राहायला पाहिजे म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून इथे मीटिंग लावली होती। आणि याच मीटिंगचं औचित्य साधून दिनांक 9 ऑक्टोबर 2025 या दिवशी मालवण तालुक्यातील मूर्तिकारांची एक संकल्पना तयार झाली की जिल्ह्याची मूर्तिकार संघटना आहे तर आपल्या मालवण तालुक्याची का होऊ नये, कारण जिल्ह्यातील सगळे मूर्तिकार एकत्र येणार, नंतर आम्ही भेटणार किंवा मीटिंगला जाणं सगळ्यांना शक्य नसतं। तर सर्व मूर्तिकारांच्या संकल्पनेतून 9 ऑक्टोबर 2025 रोजी आपली याच हॉलमध्ये पहिली साधक बाधक चर्चा होऊन इथल्या इथे आयत्या वेळीच मीटिंग पहिली लागली। तर नंतर आम्ही आढावा घेतला आणि या हॉलमध्ये नवीन येणारे जे कोण सभासद असतील त्या सर्व प्रत्येक गावोगावी जेवढे मूर्तिकार असतील त्याच्यापर्यंत आम्ही मेसेज दिला की सर्व मूर्तिकारांनी एकसंध होण्यासाठी आम्ही मालवण तालुका मूर्तिकार संघ स्थापन करीत आहोत। तदनंतर त्या स्थापनेच्या दिवशी सभेपुढे कोणते विषय असावे आणि कोणते विषय मांडावे, आपण काय एकसंध व्हावं याची चर्चा झाली। संस्थेची उद्दिष्ट काय असावी याच्यासाठी चर्चा झाली आणि मग 5 गावात मिळून एक असा विभाग तयार केला गेला। उदाहरणार्थ तारकर्ली, देवळी, काळेथर, देवबाग आणि वायली म्हणजे एक विभाग। यातून प्रत्येक विभागातून 2 विभाग प्रमुख नेमले गेले आणि या विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागातून म्हणजे पूर्ण तालुक्याचे विभाग तयार केले गेले, 8 विभाग। आणि या 8ही विभागातून प्रत्येकी 2-2 आम्ही विभाग प्रमुख नेमले। जे नवीन आले असतील किंवा आताही असतील तर आपापल्या विभाग प्रमुखांची मी यादी नाव वाचून दाखवतो म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की आपल्या विभागात कोण विभाग प्रमुख आहे, कोण कार्यकारिणी आहे, आपल्या ज्या काही समस्या असतील पुढच्या वेळी तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं, ते आमच्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये बोलतील। अध्यक्ष आहेत आपले समीर वर्धन, गुलाबपुष्प देऊन मी त्यांचं प्रथमतः अध्यक्ष या नात्याने मी स्वागत करतो। अध्यक्षांना विनंती करतो आपण उपाध्यक्षांचं स्वागत करावं। तसंच
सरपंच साळे येथे साळकर पेंटर यांचेही स्वागत करतो. जय गणेश मूर्तिकार कारागीर संघटना सर्वांमध्ये त्याचं नाव आपण संघटना आणि संघ रजिस्टर आहे न्यास नोंदणीकडे जिल्ह्याचा सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तिकार म्हणून. तर आपल्या मालवणची पुढील भवितव्याच्या दृष्टीने शासनाच्या योजना बँक योजना प्रत्येक मूर्तिकाराला सहाय्य मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी आम्ही सहाय्यक निबंधक इथले मालवणचे अजय हिरडेकर साहेब यांच्याशी चर्चा केली आणि तदनंतर संघटनेचं रूपांतर आपण कोऑपरेटिव्ह विविध सेवा सहकारी संस्था म्हणून करण्याचं ठरलं सर्वांमध्ये आणि याला नाव दिलं गेलं जय गणेश मूर्तिकार कारागीर विविध सेवा. म्हणजे त्याच्यामध्ये मूर्तिकार पण आले, मूर्तिकाराला सहाय्य करणारे कारागीर पण आले. सेवा विविध सेवा सहकारी संस्था मर्यादित मालवण म्हणजे मालवण तालुक्यापुरती ही संस्था मर्यादित आहे. याची कार्यकारिणी आहे 25-26 ची. अध्यक्ष सर्वांमध्ये समीर वर्धम यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष श्री उमेश हडकर यांची नेमणूक केली गेली. सचिव म्हणून माझी नेमणूक संजय केळुसकर तात्काळ. उपसचिव म्हणून इथे उपस्थित असलेले मालवणचे मूर्तिकार सुशांत तायशेट्टे यांची नेमणूक केली गेली. खजिनदार म्हणून वायरी मालवणचे मूर्तिकार नारायण माळगे यांची नेमणूक केली गेली. सहखजिनदार म्हणून हेमंत गुणाजी रामाडे यांची नेमणूक केली गेली. आता याच्यामध्ये कार्यकारिणी सभासद बघा, श्री सुधीर पवार पेंटर श्रावणचे आहेत, म्हणजे रामगड श्रावण मालवण या एरियातील. त्याच्यानंतर आबा कोल्हे कोळम मालवण विभाग प्रमुखांची नावं असते. हर्षद घाडी मालडी माडली विरण होई या बाजूला. शरद गावडे पेंटर महान. बाबूराव चव्हाण आंगणेवाडी. पंढरीनाथ नाचणकर मसुरे मालवण. रवींद्र साळकर साळेल मालवण. संदीप गावडे चौके. सुनील केळुसकर देवबाग मालवण. सुधाकर चिंदरकर वायरी मालवण. प्रकाश पवार कुंभारमाड घुमडे विभाग. संदीप कोळगे पेंटर मालवण शहर भर. विलास देऊळकर देऊळवाडा. आणि आमच्या या सेवा सहकारी संस्थेवरती सल्लागार म्हणून ज्येष्ठ मूर्तिकार येथे उपस्थित असलेले रतिलाल तारे यांची सर्वांमध्ये निवड झाली. त्याच्यानंतर दिलीप शशिकांत वायगणकर आणि सह सल्लागार म्हणून मूर्तिकार तारक कांबळे यांची सर्वांमध्ये निवड झाली. या संस्थेत सभासद होण्यासाठी आम्ही सहाय्यक निबंधकांचा सल्ला घेतल्यानंतर सभासद आजीव सभासद आणि वार्षिक सभासद म्हणून नेमणूक करत असताना कोणकोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे आणि संस्थेची काय उद्दिष्ट आहेत, उपविधी काय असतील, नियमावली काय असेल हे आम्ही इथे वाचून दाखवण्यात आली. सर्वांमध्ये आपण एक राऊंड केलं, म्हणजे गोल बसलो आणि साधक बाधक चर्चेतून आपली संस्थेची उद्दिष्ट ठरवण्यात आली. तर नंतर नियोजित संस्था म्हणजे रजिस्ट्रेशन होण्यापूर्वी सभासद फी 100 रुपये सहकारी संस्थेच्या नियमाप्रमाणे आणि आजीव सभासद वर्गणी 500 रुपये शेअर रक्कम म्हणजे भाग भांडवल रक्कम, जी रक्कम संस्थेच्या खात्यामध्ये तुमची भाग भांडवल शेअर रक्कम म्हणून बँकेमध्ये जमा होते. आजच्या तारखेपर्यंत म्हणजे गेल्या आठवड्यात सोमवारी आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशनचं काम सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाल्याचं मी इथे आज सचिव या नात्याने सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे उशिरा का होईना कामकाज आपलं रजिस्ट्रेशनचं पूर्ण झालं. आपल्याला कागदपत्र पूर्ण करून दिल्यानंतर ही कागदपत्र सहाय्यक निबंधकांमार्फत जिल्ह्यामध्ये जातात आणि
जिल्ह्यावरून आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येतं, गोल्ड शिक्का येतो सील, आणि त्याच्यावरती नोंदणी क्रमांक येतो. हा आपल्याला साधारणपणे त्यांनी सांगितलेला सुट्टीचे दिवस बदलून 30 दिवसानंतर आपल्याकडे प्रमाणपत्र येईल. पुढच्या साधारण महिन्यात येईल असं कागदपत्र देताना सांगितलं. तुमचं म्हणणं असेल की तुम्ही म्हणालेला की आपण पुढच्या महिन्यात संस्था रजिस्टर होईल. थोडंसं विलंब झाला संस्थेला कागदपत्र गोळा करण्यासाठी. विभाग प्रमुखांकडे आणि प्रत्येकी सभासद फॉर्म आणि पावत्या दिलेल्या. पावती देत असताना आम्हाला सहाय्यक निबंधकांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कच्ची पावती देऊ शकता, पक्की पावती एवढ्यात देऊ नका. ज्या दिवशी आम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि प्रमाणपत्र तुम्हाला वितरण करून आणि सील म्हणजे ज्याच्यावरती शिक्का म्हणतो ते तुमचं तपासून झाल्यानंतर त्यांना शेअर रक्कमची जी पावती घेतलेली आहे तुमची 500 रुपये शेअर, ते बँकेच्या पावत्या येतील आणि यादी येईल, त्यानुसार तुम्हाला देण्यात येईल. पहिल्या सभेमध्ये ठरलेलं वार्षिक वर्गणी प्रत्येक कोटीकाराकडनं 200 रुपये घेण्यात यावी. आजीवन सभासद 1000 रुपये घेण्यात यावे. सर्वसाधारण सभेसाठी एप्रिलमध्ये सर्वसाधारण सभा, सगळ्यांना वेळ असतो, कामं असतात, पण साधारण सर्वसाधारण सभा म्हणजे जनरल मीटिंग ही दरवर्षी एप्रिलमध्ये घेण्यात यावी असं सल्लागार रतिलाल यांनी सुचवलं होतं. चुकून कोणाचं नाव काढून गेलं असेल, ज्यांनी सभासद फॉर्म भरलेले आहेत, तर ज्या दिवशी आम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आमच्या पेपरवर त्या दिवशीपर्यंत जे झालेले सभासद नाव वाचतोय. एक समीर वर्धम, दिलीप वासुदेव जुवेकर, सुशांत शेट्टे, विलास विष्णू कांबळे, सचिन तळवणकर. आपल्या नावामध्ये जरी फॉल्ट असेल किंवा काय तर सांगावं. संदीप दत्ताराम कोळगे, रजनीकांत प्रल्हाद जोणेकर, राजेश मनोहर इब्रामपूरकर, शशिकांत धोंडी चव्हाण, हेमंत गुणाजी रामाडे, विलास दिवाळीकर, तुषाराम सीताराम धामापूरकर, धोंडी विनायक थवी, दत्ताराम विनायक कावळे, संतोष रवींद्र आचरेकर, नारायण अनंत एरम, विठ्ठल बाबाजी मुरकर, शिवप्रसाद सुभाष पराडकर, गुरुदास सुभाजी जिकमळे, सतीश शुभम सतीश कांदळकर, यशवंत सुभाष कांदळकर, राज युवराज कांदळकर, शिवप्रसाद सुभाष पराडकर, रूपांजली बाबाजी मेस्त्री, वासुदेव कृष्णा मेस्त्री, नंदकिशोर कालिदास कांदळकर, महेश बाळकृष्ण परब, निळकंठ दत्ताराम मेस्त्री, सरिता सुधीर पेडणेकर, गोविंद मुरारी सावंत, राजेंद्र भालचंद्र प्रभुगावकर, नारायण गणपत माडगे, दिनेश सत्यवान सारंग, राजेंद्र भालचंद्र प्रभुगावकर, चंद्रकांत नामदेव गावडे, केतन विश्वनाथ आजगावकर, अजिंक्य सुशील फाळकर, सुधाकर अनंत चिंदरकर, दिगंबर भिवा पुजारे, मयूर पांडुरंग पराडकर, मकरंद लवराज तांडे, गोविंद मुरारी सावंत, दिनेश सत्यवान सारंग, प्रज्योत नितीन आंबेडकर, सुभाष सहदेव पाटकर, संजय राधाकृष्ण केळुसकर, वैभव विजय परब, हर्षद मोहन घाडेगावकर, योगेश गोविंद गावकर, स्वप्नील शशिकांत चव्हाण, मंगेश परशुराम मेस्त्री, अंकुश रामचंद्र मेस्त्री, राजेंद्र रामचंद्र राणे, चैतन्य चंद्रकांत आडवलकर, भालचंद्र चिरोजी घाडी, सोमा लक्ष्मण घाडी, शशांक शंकर देसाई, मंगेश परशुराम मेस्त्री, बाबूराव लक्ष्मण चव्हाण, सोमा लक्ष्मण चव्हाण, शरद दिगंबर गावडे, विलास रामचंद्र ठाकूर,
सुनील केशव हळवडे, विनोद चंद्रकांत गावडे, शंकर चंद्रकांत गावडे, प्रशांत मधुकर साळुंखे, अनिल आबाजी गावडे, निलेश रामचंद्र गावडे, जयवंत अर्जुन ठोकळे, भगवान जनार्दन मिस्त्री, कुणाल शशांक गोसावी, चिंतामणी बाळकृष्ण प्रभू, सिद्धेश रमाकांत मालवणकर, अजिंक्य भिकाजी मालवणकर, प्रदीप शंकर गोसावी, सतीश वसंत गोसावी, किशोर तुकाराम राऊळ, प्रमोद सदानंद पाटील, राकेश मधुसूदन पाटकर, संदीप धर्माजी पालव, तेजस शरद भोगले, हेमंत कमलाकर मिस्त्री, गणेश प्रभाकर पालव, सीताराम गोविंद गावकर, कृष्णा धोंडू गावकर, मोरेश्वर विजय गोसावी, धोंडू मोहन पाटणकर, प्रमोद मुकुंद घागरे, विश्वनाथ दत्तात्रय दळवी, विठ्ठल गणपत पाताडे, गणपत धोंडू आनंदे, देवीदास धाकू खोत, संदीप शांताराम सावंत, लोकेश शंकर गोलतकर, विजय धाकू घाडी, गोपाळ जयदेव कदम, अमोल मारुती पारकर, उदय बाळकृष्ण सुकाळे, रामचंद्र बाबाजी परब, रवींद्र सहदेव साळकर, सुधीर हरी पवार, राजन श्रीधर नाटेकर, वसंत भिकाजी परब, प्रकाश यशवंत गवस, संजय अंकुश परब, सतीश लक्ष्मण बाई, पांडुरंग विनायक परब, दीपक दत्ताराम घाडी, संदीप पांडुरंग वारंग, राहुल मोहन मोनकर, शरद नारायण लाड, प्रवीण अभिमन्यू धमापूरकर, विवेक महादेव चव्हाण, विजय सदाशिव गावडे, रघुनाथ राघव गवस, जगन्नाथ भगवान गावडे, सदानंद मोठी मांजरेकर, विवेक महादेव चव्हाण, दिलीप उमाजी दळवी, उदाजी दळवी, अरुण सदाशिव परब, राकेश गोविंद राणे, गजानन शरद घाडीगावकर, विकास काशीनाथ चव्हाण, आप्पाजी दत्ताराम चव्हाण, जनार्दन भास्कर चव्हाण, युवराज विलास चव्हाण, बापू रामचंद्र चव्हाण, संजय लक्ष्मण आंबेडकर, सुशांत सुरेश वाटकर, प्रकाश गोविंद पवार, एकनाथ बाळकृष्ण राणे, शरद दशरथ पांडुरंग पडवलकर, उदय अनंत भोगावकर, प्रकाश गोविंद पवार. प्रकाश पवार 4 पेंटर आहेत म्हणून मध्यवर्ती नाव असते. चंद्रशेखर बाबुराव पाताडे, अरुण शिरू पालकर पेंटर, गुरुनाथ मनोहर नांदोडकर, संतोष महादेव सावंत, चंद्रशेखर बाबुराव पाताडे, यशवंत सदानंद राणे, विष्णू शांताराम साळकर, महादेव संतोष महादेव सावंत, महेश रमेश परब, प्रमोद प्रकाश कदम, संकेत संतोष नाईक, वसंत अंकुश परब, बाबू अर्जुन परब, संदेश दत्ताराम परब, महेश रमेश परब, प्रमोद प्रकाश कदम, सुधीर श्रीधर मेस्त्री, सचिन दिगंबर वर्धेकर, अंकित दिगंबर वर्धेकर, रामचंद्र गणपत मेस्त्री, विशाल वामन मेस्त्री, विभा महादेव चव्हाण, विवेकानंद भिकाजी मेस्त्री, उदय विष्णू मेस्त्री, संदेश गिरीधर रावले, रामचंद्र भिकाजी मेस्त्री, विलास बाळा लोके, उमेश शरद हडकर, सुजीत सुरेश तोडवळकर, आनंद विष्णू पुजारे, सुधीर माणिक पुजारे, अनिल तुकाराम मेस्त्री, आनंद वामन चौगुले, उल्हास तुकाराम मेस्त्री, पंढरीनाथ दत्ताराम नाचणकर, प्रसाद विजय खोत, शैलेंद्र शिवप्रसाद भोगले, आशिष सुधाकर खोत, भालचंद्र नारायण खोत, मनोहर दिनेश बागवे, राजन यशवंत पाटकर, अनिल तुकाराम मेस्त्री, शैलेंद्र विश्वनाथ भोगले, निलेश भिकाजी मालवणकर, दीपक तुकाराम तांबे, ओंकार श्रीधर शंकर हडकर, पुंडरी गुरुनाथ मसूरकर. रजिस्ट्रेशनच्या वेळी 175 सभासदांचे पूर्णपणे म्हणजे पोलीस पाटील टाकण्यापर्यंत सगळे पेपर ओके होते. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि सभासदांचा फॉर्म. आणि नंतर काही सभासद आमच्याकडे सभासद फॉर्म भरलेला आहे, परंतु नोंदणी आपली लवकर व्हावी, रजिस्ट्रेशन याच्यासाठी सर्व जी डॉक्युमेंट्स कंप्लीट
172 अधिक आम्ही 2 मिळून 174 सभासद प्रथमतः म्हणजे सुरुवातीचे 174 सभासद मिळून संस्था रजिस्ट्रेशनचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे, सुपूर्द केलेलं आहे. आता सभासद कोणी फॉर्म भरलेला आहे आणि नाव नाहीये तर अशांसाठी नवीन सभासद फॉर्म पण आमच्याकडे उपलब्ध आहे संस्थेकडे. परंतु यांची नोंदणी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आल्यानंतर पुढच्या महिन्यात केली जाईल. कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की आता आमचं नाव दिलेलं पण नाव नाही आलं तर तुमची काही जणांचे पोलीस पाटील आम्ही मिळत नव्हते, पोलीस पाटील काही निमित्त सुट्टीवर होते, तर तुमचं सुद्धा सभासदत्व संस्थेने स्वीकारलेलं आहे. यापुढे मागील सभेचं इतिवृत्त वाचन करून दाखवलं. सर्वसाधारण आपण ज्या सभा लावली आहे त्या सभेच्या नियमानुसार मागील सभेचं इतिवृत्त वाचन करणं क्रमप्राप्त आहे. मागील सभा 21 जानेवारी बुधवारी झाली आणि परवाच्या दिवशी आमची आताच्या मीटिंग संदर्भात सभा झाली. आम्ही ग्रुपवरती कार्यकारिणीचा ग्रुप आहे आमचा आणि या ग्रुपवरती आम्ही ऑनलाईन मीटिंग पण एकमेकांशी चर्चा करून घेतो काही निर्णय. तर त्या सभेमध्ये जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी मालवण मराठी संस्थेची नियोजित सभा संस्थेच्या कार्यालयात पार पडली. सभेमध्ये खालील सभासद उपस्थित होते. त्यामध्ये ठरविण्यात आलेले उद्देश: सभेवर्धन अध्यक्ष उमेश अडकर, उपाध्यक्ष संजय केळुसकर, सुशांत कायशेट्टे, प्रकाश पवार, संदीप कोळगे, नारायण माळिये पेंटर, जगन्नाथ गावडे पेंटर, रवींद्र साळकर, समीर वर्धन, रतिलाल काळे, सुनील केळुसकर, हे आमचे कार्यकारी सभासद उपस्थित होते. विषय पहिला होता ठराव झाला नियोजित संस्था रजिस्ट्रेशन नोंदणी करण्यासाठी लागणारी परिपूर्ण कागद पत्रांची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करून संस्था रजिस्टर करणे पहिला ठराव झाला. तालुक्यातील सर्व मूर्तिकार कारागीर मिळून कागदी लगदा, माती बनवणे, मूर्ती साचा योग्य पद्धतीने बनवणे तसेच प्लास्टर व मातीच्या मूर्तीवर रबर मोल्ड व स्प्रे पेंटिंग यांची सर्वांकरिता प्रशिक्षण शिबिर घेणे. 3. आपल्या संस्थेतीलच काही अनुभवी व्यक्ती तसेच इतर प्रशिक्षकांमार्फत कलाकारांना मूर्ती व्यवसायाबाबत प्रशिक्षण देणे. म्हणजे आपल्यातीलच बरेच कारागीर आम्ही ग्रुपवर विचारले होते ज्यांना हाती मातीकाम येत असेल किंवा मॉडेल टाकू शकता, तर असे आमच्याकडे 13 मूर्तिकारांनी सांगितलं होतं की आम्ही हाती मूर्ती बनवतो, आमच्याकडे यादी आहे त्या मूर्तिकारांची. त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्रित जर प्रशिक्षण लावलं असता आम्ही प्रशिक्षण देऊ शकतो. 4. ठराव संस्थेची नोंदणी व बँकेत खाते उघडण्याकरिता पत्रव्यवहार करणे. बँकेत खाते उघडण्यासाठी सहाय्यक निबंधकांकडून आपल्याला कागद परिपूर्ण करून दिल्यामुळे या आठवड्यात आपल्याला बँकेत खातं उघडण्यास परवानगी मिळेल. 5. सिंधू गणेश मूर्ती मॉडेल तसेच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या म्हणजे प्रत्येकाकडे जे काही उपलब्ध साच्या असतील कागदी लगद्याच्या सुबक कलाकृती तयार करून प्रदर्शनीय डिस्प्ले करिता संस्थेने ठरविलेल्या कलादालनात कलाकृती मूर्ती मांडणी. जर कोणाकडे कागदी लगद्याच्या किंवा आपल्याकडच्या मातीचं वेगळं मॉडेल असेल किंवा आहे त्या साच्यामधील मॉडेल आपण जर मूर्ती सॅम्पल पीस म्हणजे शोकेस किंवा शोरूम म्हणून हेमंत रामाडे यांनी आपली साखळी महामार्गावरील बिल्डिंगमध्ये जागा दिली होती आणि रॅक वेल्डिंगचे म्हणजे मूर्ती ठेवण्यासाठी म्हणजे आपल्याकडे गिराईक आलं आणि सिंधू गणेश मॉडेल मालवणचं जय गणेश मॉडेल बघण्यासाठी तर त्यांना ही मूर्ती आहे, आम्ही ही मूर्ती किती क्वांटिटीमध्ये किंवा कशी फिनिशिंग असेल ती
अट घातली होती. तालुक्यातील गणेश मूर्तिकारांना संस्थेमार्फत चिकण माती म्हणजे आपली खडीची माती, शाडू माती, प्लास्टर, रंग, काथ्या, ब्रश तसेच इतर लागणारे साहित्य वाजवी दरात संस्थेच्या दर आकारणी दरपत्रकाप्रमाणे खरेदी व विक्री करणे. ही संस्था सगळं हे साहित्य आणणार, जो काय फायदा होईल त्याच्यावर जे काय मार्जिन मिळेल किंवा विक्रीतून जे काय उत्पन्न होईल ते संस्थेच्या सगळ्या सभासदांना भाग भांडवल यांचे असतील त्याप्रमाणे त्यांना वितरित करण्यात येईल. कधी वर्षानंतर जो लाभांश वाटत असतो त्याच्यामध्ये संस्था सभासद वार्षिक रक्कम 200 ऐवजी 100 रुपये घेण्याचे ठरले व शेअर हे ठरले म्हणजे सहाय्यक निबंधकांनी सांगितलं 200 रुपये नाही 100 रुपये सभासद वर्गणी आणि शेअर रक्कम सर्वांना परवडली पाहिजे म्हणून आम्ही 500 रुपये 5 शेअर सर्वांमध्ये ठरवून शेअर रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा करण्याचे ठरवले. मूर्तिकारांनी विक्रीसाठी दिलेली मूर्ती नमुना पीस डिस्प्ले ठेवून त्याची ऑर्डर योग्य दर ठरवून घेऊन ग्राहकांना कच्च्या मूर्त्या उपलब्ध करून देणे अधिक त्यातून मिळालेली नफा रक्कम खर्च व मजुरीयुक्त संस्थेस बँक खात्यात जमा होईल. आम्ही प्रत्येक मूर्तिकारांना ग्रुपवरून विनंती केली होती, आपल्या मातीच्या मूर्त्या जर कोणाच्या तुम्ही बनवून देऊ शकत असाल, जे काही असतील त्या साच्यातून, त्याला बंधन नव्हतं की प्लास्टरची मूर्तीची साचा गडाय माझ्याकडे आहे त्याच्यातून मूर्ती काढली, तर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते साच्या मातीच्या मूर्त्या 2 फुटापर्यंतच्या विक्रीसाठी संस्थेमार्फत आम्ही जागा हिमंतप्रमाणे यांनी दिलेली आहे. वेल्डिंगमध्ये त्याचे रॅक फळ्या टाकून शो पीससाठी आहे. आम्ही विनंती केली, सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. बऱ्याच मूर्तिकारांनी आम्ही बनवून देतो म्हणून आमच्या ग्रुपवरची जाहिरात बघून कर्नाटक आणि उडपीचे कारागीर इथे आले मूर्त्या बघण्यासाठी की तुमच्या मूर्त्या आम्हाला मातीच्या पाहिजे, फक्त मातीच्या. डोळ्यांची आकृती म्हणजे डोळे डिटेल पण नको, फक्त डोळे उघडलेले, डोळ्या डोळे नाम आणि सोंडेवरची रेषा, पेंटिंग त्याला बिलकुल नको. असे उडपीवरनं 3 कारागीर आणि कर्नाटकवरून 2 कारागीर सण आपल्या अध्यक्षांच्या म्हणजे आपल्या संस्थेकडे आले. आल्यानंतर आमची तारांबळ उडाली, कारण आमच्याकडे मूर्त्याच उपलब्ध नव्हे. म्हणून आम्ही सुकळवाड काढली आणि सुकळवाडला पालकर पेंटरांच्या इथे असलेल्या मूर्त्या म्हणजे त्यांच्या डिस्प्लेवर सॅम्पल पीस एक साच्या आम्ही हे बनवून देऊ शकतो असं त्यांना फक्त ग्वाही दिली. नंतर आम्ही आवाहन केलं की आमच्याकडे गिराईक आहे, कोणी इच्छुक असाल तर संस्थेशी संपर्क करा. अद्यापपर्यंत 2 कारागीर सोडले, शाळेतून परत सोडले आणि पेंटर सोडले, तर बाकी कोणीही आमच्याकडे मूर्ती आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो असं कोणीच नाही. त्यामुळे आम्ही ती ऑर्डर त्यांना सॉरी म्हणावं लागलं आम्हाला. तर नंतर आम्ही संतोष गावडे यांच्या गावड्यांच्या कारखान्यात गेलो, तिथे त्यांना दाखवल्या म्हणजे ह्या व्हरायटी आहे याच्यामधून आम्ही देऊ शकतो. पुन्हा आम्ही विनंती केली, मूर्तिकार जर कोणी असतील घरच्या घरी बनवा, भले 1-1 मूर्ती द्या किंवा 10-10 पीस द्या, आम्ही त्या सगळ्या गोळा करून आमच्याकडे गिराईक आहे. आता सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये आमच्या कारकर्ली गावचे आणि मुंबईतील रहिवासी असलेले पंकज भटा पेंटर आता इथे आलेले आहेत, उपस्थित आहेत. तर त्यांना सुद्धा लगद्याच्या मूर्त्या 2 फुटापर्यंत जर असतील कोणाकडे विक्रीच्या, तर 100 मूर्त्या त्यांना टेम्पोने नेणं किंवा ट्रकने नेणं परवडेल. म्हणून जर कोणाकडे अवेलेबल असतील तर त्यांनी संस्थेशी संपर्क करावा. पुढे 9 संस्थेचे भाग भांडवल बँक खात्यात भरून संस्थेसाठी व्यवसाय वाढीच्या दृष्टीने सभासदांना संस्था कर्ज पुरवठा शासकीय नियमांना अधीन राहून बँकेचे उचल करून ते कर्ज वेळेत पूर्ण करून संस्थेचा व्यवसाय
वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने संस्था काम करेल. कळवलेला नाही किंवा पैसे काय झाले, जमा किती झाले, काय केला तुम्ही, तर त्या पैशांपैकी नोंदणी झालेले 167 सभासद यांचे अर्ज पूर्ण झाले 620 रुपये, फॉर्म फी 20 रुपये धरून 620 रुपये प्रमाणे 1,03,500 रुपये आमच्या संस्थेकडे जमा झाले. पैकी जे ऑडिटर आहेत अतुल मालणकर, आपल्या जिल्ह्यातील सर्व पतपेढी संस्था आणि बँकेतील ऑडिट करतात असे आपले ऑडिटर अतुल मालणकर मालवण, ग्रामीण समाज पतपेढीचं ते सहाय्यक संचालक म्हणून काम पाहतात, हिशोब तपासणी म्हणून. तर त्यांच्याकडे आम्ही सर्व डॉक्युमेंट्स कंप्लीट केले होते, परंतु अचानक त्यांना ब्लॉकेजचा प्रॉब्लेम झाला आणि ते आजारी असल्यामुळे म्हणजे हे जे कामकाज 1 महिना अगोदर पूर्ण होणार होतं ते त्याला उशीर का लागला, त्याचं कारण हे की त्यांच्याकडे आम्ही कामकाज दिलं, त्यांनी काम केलं अर्धवट आणि त्यांची तब्येत बिघडली, आजारी असल्यामुळे थोडा 1 महिना लेट झाला. हे काम आमचं मेमध्ये कंप्लीट असणार होतं, त्याला उशीर झाला. पैकी 1,03,540 रुपयापैकी 3,000 रुपये स्टेशनरी म्हणजे जे फॉर्म छापले गेले, सभासदच्या पावत्या, स्टेशनरी जे ऑडिटसाठी लागणारी रिपोर्ट फायलिंग करणं आणि त्यांची जी फी आहे तर ती त्यांना 3,000 रुपये फक्त दिले गेले आणि उर्वरित 1,02,000 रुपये 540 रुपये इतर किरकोळ खर्चासाठी ठेवले. 1,02,000 रुपये आपल्याला उद्या त्यांचं पत्र मिळेल. उद्या किंवा या आठवड्यात पत्र मिळाल्यानंतर जिल्हा बँकेमध्ये आपल्या संस्थेच्या नावाने खातं उघडलं जाईल आणि त्याच्यामध्ये 1,02,000 रुपये ही रक्कम सर्व सभासदांनी जमा केलेली आहे. वैयक्तिक कोणाकडेही फजिलदाराकडे, अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांच्याकडे नसणार आणि या रकमेची पावती पुस्तक, पासबुक आणि दिलेली ऑर्डर म्हणजे पत्र संस्थेचं पुढील मीटिंगमध्ये किंवा ग्रुपमध्ये तुम्हाला प्रसारित केलं जाईल. म्हणजे तुम्हाला काय आपले पैसे गेले, कुठे गेले याचा हिशोब सर्वांना मिळेल. संस्थेमार्फत होणाऱ्या नफ्यातून तसेच भागभांडवल ठरवलेल्या सभासदांना लाभांश नफा वितरित केला जाईल संस्थेच्या नियमानुसार. मालवण तालुक्यात परप्रांतीय अथवा तालुक्याबाहेरील व्यक्तींना अथवा मूर्ती कारागीर, व्यापारी व अन्य व्यक्तींना रेडीमेड रंगीत कलर केलेल्या मूर्ती विकण्यास संस्थेच्या पूर्व परवानगीशिवाय व्यवसाय करण्यास बंदी राहील असा एक ठराव देण्यात आलेला आहे आमच्या कार्यकारिणीमध्ये. तो त्याच्यावरती हा ठराव बरोबर आहे काय, कोणाचं त्याच्यावरती काय बोलणं असेल तर जरा हात वरती करा. म्हणजे रेडीमेड मूर्त्या पेनवरनं कलरवाल्या आणि जे विकतात त्यांना संस्थेच्या रजिस्टर काम पूर्ण झालं तर आम्ही पत्र कलेक्टरला देणार की मूर्त्या आपल्या संस्थेचा उद्देश आहे प्लास्टर मूर्त्या, लग्नाच्या मूर्त्या, गावगान काळ्या मातीच्या मूर्त्या, शाडू मातीच्या मूर्त्या, इतर प्रकारच्या सर्व मूर्त्या, सगळे मूर्त्या बनवणारे मिळून आपण एक संस्था केलेली आहे. याला कुठलंही आपलं बंधन ठेवलेलं नाही की त्याने प्लास्टरची मूर्ती काढू नये किंवा प्लास्टरची मूर्ती पेंटिंग करून विकू नये. आपण सगळे मूर्तिकार म्हणून एक संघ झालेलो आहोत. तर हा जो ठराव घातलेला आहे आम्ही कार्यकारिणी की रेडीमेड मूर्त्या जर आणून विकल्या एखाद्या व्यावसायिकाने तर आपल्या मूर्ती कलेवर थोडासा होणारा परिणाम लक्षात घेऊन हा सर्वांमध्ये आमच्या कार्यकारिणीने ठराव घातलेला आहे. याचं वाचन मी आता सर्वांसमक्ष सर्वसाधारण सभेत करतो. याच्यावरती कोणाला काय बोलायचं
त्यांनी सभेची नोटीस लावत असताना प्रत्येकाला विनंती केली होती, कोणाच्या जर काही सूचना असतील, मूर्तिकाम, रंगकाम किंवा येणाऱ्या संस्थेविषयक सूचना काय असतील तर आपण लेखी स्वरूपात अध्यक्षांच्या नावे देण्यात याव्यात असं मी आपल्याला विनंती केली होती. पण लेखी अद्याप कोणाच्या आलेल्या नाही आणि कार्यकारिणीने घेतलेला हा जो ठराव आहे त्याला आपल्या सर्वांची संमती आहे ना? म्हणे बोलायचं सहमतीचा ठराव आणि इथे समजा संस्थेचा आता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर संस्थेचा आपला स्टॉल असणार, गोडाऊन असणार, म्हणजे विकत आम्ही संस्था भाडेतत्वावरती स्टॉल विकत घेणार म्हणजे जागा, त्याच्यामध्ये कंपनीकडून ज्यांचे आता इथे प्रदर्शनासाठी त्रिमूर्ती रंग भांडार म्हणून इथे आलेले आहेत त्यांनी आपल्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपले कलर, स्प्रे गन, टूल्स सर्व प्रकार आणलेले आहेत. तर समजा एकाच ठिकाणी बरेच मूर्तिकार प्रत्येक आपापल्या दुकानदाराकडून सामान घेतातच, आम्हाला कुठे बंधन नाही की आमच्या संस्थेमार्फतच तुम्ही सगळ्यांनी खरेदी करा हे कोणालाही बंधन नाही. पण ज्यांना संस्थेमार्फत घ्यायचं असेल तर संस्था होलसेल रेटने हे तुम्ही बाहेरून घेता त्यापेक्षाही कमी म्हणजे वाजवी दरामध्ये एकाच ठिकाणी शाडू माती, म्हणजे आता काय सगळ्यांनी बऱ्याच जणांनी खरेदी केलेली आहे तरी सुद्धा शाडू माती, चिकण माती, गोलवण, सोनवडे पार्क आणि इतर ठिकाणची, तसेच प्लास्टरच्या मूर्त्या आज 400 मूर्त्या उपाध्यक्ष यांच्याकडे आहेत कारखान्यामध्ये विक्रीसाठी आहे. जर कोणाला इच्छुक असतील, आम्ही काही इथे पर्सनल कोणाची जाहिरात करत नाही, पण रंग सुद्धा तर आम्ही संस्था म्हणून डीलर जे असतील त्यांच्याकडनं होलसेल रेटने मागावून घेऊन संस्थेचा विक्री स्टॉल असेल आणि या विक्री स्टॉल मधून फक्त जे सभासद आहेत यांना तो माल दिला जाईल. होईल तरी म्हणा किंवा नाही तरी म्हणा आहे ना. मी असं परत एकदा विचारतो, नसेल तरी जरा हात वरती करा म्हणजे ओके होईल. हा विषय सर्वांची संमती आहे असं धरून पुढे चालतो, जेणेकरून तालुक्यातील मूर्ती एकसंघ एक विशिष्ट रंगकाम पॅटर्नच्या मूर्त्या रंगवल्या जातील. हाच उद्देश होता की प्लास्टरच्या मूर्त्या किंवा इतर मूर्त्या ज्या इतर बाहेरून विकत रेडीमेड जे आणले जातात तर ते जे पेंटिंग आहे ते सोडून आपण जसं वार्षिक रंगवतो पेंटिंग थोडेफार बदल करून आपलं जे सिंधुदुर्ग किंवा मालवणचं जे पेंटिंग आहे हे सिंधुदुर्गातलं पेंटिंग आपल्या मूर्त्यांना राहावं हा एकमेव त्याच्या मानवी उद्देश होता. संस्थेच्या हिताविरुद्ध जर एखादा सभासद, आता सभासद नामंजूर करणं किंवा सभासदत्व रद्द करणं याचा नियम आहे. मी विनंती करतो की आपल्या सर्वांनी जरा स्वागत करायचं. आपले ज्येष्ठ मूर्तिकार आणि आपल्या आले मी अध्यक्षांना विनंती करतो की नारायण सावंत सरांचं गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच ज्येष्ठ दशावतारी कलावंत आणि मोठमोठ्या मूर्त्या बनवण्यात, मातीच्या मूर्त्या बनवण्यात त्यांना अखंड असलेले आमचे ज्येष्ठ गुरुवर्य समानाचे बालू नाईक काका त्यांचं स्वागत. तर संस्थेच्या इतिवृत्त वाचनानुसार सर्व मुद्दे आपणास मी बोललेलो आहे. संस्थेच्या संघाचे सावंत सर सुद्धा उपस्थित आहेत. उपाध्यक्ष यांना मी उमेश अडकर यांना विनंती करतो की त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. जय गणेश.
मूर्तिकार, कारागीर, विविध सेवा सहकारी संस्था आजच्या घडीला आमचे रजिस्ट्रेशनचं काम सर्वांच्या या सर्व मालवण तालुक्यातील मूर्तिकारांच्या सहकार्याने आज कामकाज पूर्ण झालं आहे आणि त्याची ही पहिली आमची सर्वसाधारण सभा आज तुमच्या दिलेल्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून आमची ही संस्था आज उभारली आहे. जिल्हा मूर्तिकार संघाचं मी कौतुक करतो, कारण जिल्ह्यातील पहिली मूर्तिकार संघटना म्हणून सावंत सरांनी आणि या ज्येष्ठ व्यक्तींनी सर्व पुढाकार घेतला आणि गणपती मूर्तिकारांना जिल्ह्यातील एकसंघ करण्याचं काम सुरुवात मुहूर्तमेढ या महनीय व्यक्तींनी रोवली आणि त्याच्यामुळेच आज आम्ही सर्व मूर्तिकार एकसंघ झालो. याचं सर्व श्रेय मी आमच्या जिल्हा मूर्तिकार संघांना देऊ शकतो. तसंच गणपतीच्या कृपेने त्यांनी एक आम्हाला मार्ग दाखवला की जर आपण एकत्र आलो तर काय घडू शकतं किंवा काय करू शकतो, याचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला मिळालं. तर इथे या मूर्तिकार संघामार्फत जिल्ह्यामध्ये जे मूर्तिकार आहेत त्यांच्यासाठी जिल्हास्तरीय स्वतःच्या मूर्ती घडवून प्रदर्शनं भरवली जातात दरवर्षी आणि त्याच्यातून बरेच कलाकार, उदयोन्मुख कलाकार जे आपल्याला माहिती पण नसतात ते आपल्याला माहिती पडतात. त्यांचं कला प्रदर्शन बघितल्यानंतर कुडाळला प्रदर्शन असतं दरवर्षी, विविध प्रकारच्या मूर्त्या पाहतो. सर्वांना माहीत आहे तरी पण एक आठवण करून देतो की जिल्हा मूर्तिकार संघाच्या या सर्व माननीय व्यक्तींच्या मूर्तिकारांच्या संकल्पनेतून मूर्त्या घडवणं प्रशिक्षण, तसंच सावंतवाडीला कॅम्ब्रिज कंपनी मार्फत आणि देऊळ आर्ट कॉलेज मार्फत मराठी सरांमार्फत एक प्रशिक्षण लावलं होतं आणि ते सुंदर असं प्रशिक्षण लगद्याच्या मूर्त्या, गोमय गणपती म्हणजे शेणापासून बनवलेले गणपती, शाडूमातीचे गणपती, पेंटिंग कसं करायचं म्हणजे गणपती प्रत्यक्ष तिथे रंगवायचा कसा, व्हाईट कलर, बॉडी कलर कसे बनतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यानंतर डोळ्यांची आखणी कमी वेळात कशी करायची, हे सुद्धा सावंतवाडीमध्ये प्रशिक्षण जिल्हा मूर्तिकार संघामार्फत घेतलं गेलं आणि त्याचा म्हणजे ते प्रशिक्षण आमच्यासारख्या सामान्य मूर्तिकारांना सुद्धा मिळालं आणि यांच्याच विकास संकल्पनेतून आपण मूर्तिकार एकत्र झालो. तसंच आज इथे रंगाचा जो स्टॉल आहे हा स्टॉल जिल्हा मूर्तिकार संघातून ज्यावेळी सभा असते त्यावेळी विविध प्रकार आणि कमी वेळेत कमी खर्चात जे आपण दुकानामध्ये जे साहित्य घेतो ते इथे स्वस्त दरात म्हणजे अगदी 500-600 रुपये पासून स्प्रे गन विक्रीला आहे बॉडी कलरची, 900-1200 रुपयात सुद्धा मोठी 1 लिटरची गन उपलब्ध आहे. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी नंतर यांना भेट द्या, कार्ड घ्या, होलसेल दरात तुम्हाला विक्रीसाठी पाहिजे असतील प्रत्येकाला खरेदी करा. पुढे संस्थेच्या हिताविरुद्ध म्हणजे जे गणपती मूर्तिकार आपण सगळे एकत्र जमलो आहोत तर आपल्या सर्वांच्या मध्ये एक निर्णय झालेला आणि सहकारी संस्थेच्या नियमानुसार, शासकीय नियमानुसार संस्थेच्या हिताविरुद्ध एखादा सभासद वागत असेल अथवा कृत्य करीत असल्याचे निदर्शनास आल्यास म्हणजे कळलं आपल्याला, संस्था उपविधीनुसार त्या सभासदाचे सभासदत्व रद्द करण्यासाठी संस्था कारवाई करेल. तसेच त्याला नोटीस देऊन त्याचं काय म्हणणं असेल ते ऐकून घेऊन त्याच्यावर विचारविनिमय करून नंतरच त्याचे लेखी स्वरूपात सभासदत्व रद्द केले जाईल. त्याचे भागभांडवल जे संस्थेचं बँकेत पैसे आहेत म्हणजे शेअर रक्कम ती बँकेच्या नियमानुसार त्याला मिळणार नाही तर ती संस्था गंगाजळी म्हणजे सरकारी दप्तरी ती गंगाजळी जाईल, सरकारला म्हणून. संस्थेच्या एखाद्या सभासदावर हा
कार्यकारिणीने घेतलेला निर्णय आहे ठराव. संस्थेच्या एखाद्या सभासदावर अचानक नैसर्गिक आपत्ती अथवा संकट उद्भवल्यास संस्था योग्य ती मदत व सहकार्य करेल. त्याचं जरा विश्लेषण सांगतोय की काही मूर्तिकार गणपती बनवत असतात. पावसाळा जवळ असतो, आपल्या मातीच्या मूर्त्या असतात, त्यामुळे प्रत्येकाला आलेला अनुभव असतो की काही वेळेला मूर्त्या बनवणं शक्य नसतं, कारागीर नाही, पाऊस पडतो, कितीही केलं तरी आपलं काम लेट होतं. तर अशा वेळी एखाद्या समजा कारागिराच्या घरी प्रसंग येतो. उदाहरण मी देतोय, मी कोणाचं वैयक्तिक बोलत नाही पण उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ आपल्याकडे आपल्या कार्यकारिणीवर असलेले मांडवीचे पेंटर हर्षद गाडी 400 गणपती, मातीचे गणपती, हाताने बनवलेले साच्यातले 400 गणपती, आणि राहिले फक्त 5 दिवस. गणपतीचं पेंटिंग होतं पूर्ण, डोळे पडलेले होते पण आणि बॉडी शेडिंग, बाकी इतर काम अपूर्ण होतं. तर मालवणातील बहुसंख्य मूर्तिकारांनी एक मदतीचा हात म्हणून आपण एकत्र असल्यामुळे त्यांना त्यांची आई एक्सपायर झाली, विचार करा. म्हणजे पूर्ण 1 दिवस गेला. सगळे नातेवाईक गोळा होत आहेत मयत नेतेपर्यंत. तर सर्वांनी जाऊन त्यांना प्रत्येकाने जाऊन थोडी फार का होईना जे जे येईल ते काम कंप्लीट केल्यामुळे आदल्या दिवशी हर्षद गाडीचे सगळे गणपती पूर्ण झाले. तर सर्व मूर्तिकारांसाठी तुमच्या दिलेल्या सहकार्याबद्दल मी एक मूर्तिकार म्हणून सर्वांचं म्हणजे आभार मानतो. म्हणजे त्यावेळेचा तो त्याचा प्रसंग होता. साधारण 150 गणपतींना कपड्याचे कलर भरायचे होते, शेडिंग भरायचं होतं, इतर काम वेगळंच. पण अशा वेळी नाही म्हटलं तरी 27 ते 28 मूर्तिकार कारागिरांनी ॲट ए टाइम जाऊन त्याला जी मदत केली त्यामुळे त्याचं काम कंप्लीट झालं. दुसरी गोष्ट, एखादा आपला मूर्तिकार अचानक समजा त्याला काय आजारपण आलं, आहे मूर्तिकार पण त्याचं काम मागे राहिलं. प्रत्येकाला कामाची गरज असते, पण अशा वेळी संस्थेने आपला एक उद्देश ठेवलेला आहे की आपल्याकडे एक्स्ट्रा गणपती असतात पण एखाद्याचे झालेच नसतील कंप्लीट, तर त्याला म्हणजे आपापसातील जे काही देवाणघेवाणीचे व्यवहार असतील त्याच्यानुसार ठरेल अशी आम्ही तिथे तरतूद केलेली आहे संस्थेच्या उद्दिष्टामध्ये. अशी आपली ही संस्थेची सभा इतिवृत्त मागील सभेचं मी वाचून दाखवलं. या वाचनानुसार आणि आता झालेले आजीव सभासद 176 यांची रजिस्ट्रेशनचं काम कंप्लीट झालं. मी 2 शब्द बोलण्यासाठी म्हणून आमचे उपाध्यक्ष संस्थेतील कामकाजाविषयी आपल्याला 2 शब्द मार्गदर्शनपर अडकर पेंटर. सर्व मान्यवर, त्यामध्ये मूर्तिकार, कारागीर, विविध सहकारी सेवा संस्थे मालवणचे सर्व मूर्तिकार बंधू यांना माझा माधवंदन. आज आपल्या संस्था रजिस्ट्रेशनचं काम जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे. संस्थेचा मुख्य उद्देश आहे आपण माती, लगदा आणि पीओपी या कशालाच आपला विरोध असणार नाही आहे. प्रत्येकाला ज्याच्यात आपला करिअर करायचं असेल त्याच्यात आपण करिअर करायचं आहे, कारण काळाची गरज आहे. आपण एकच मातीत जर घेऊन बसलो तर पूर्णपणे बारमाही व्यवसाय किंवा त्या व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. आज आपण सेवा उद्योग म्हणून जो स्वीकारतोय 2 महिने काम करायचं आणि येणाऱ्या 10 महिन्यात आपण इतर काम करून ही 2 महिने सेवा उद्योग म्हणून करतो. यात बरेचसे मूर्तिकार हे आर्थिक संकटात असतात. तर प्रत्येक मूर्तिकाराने हा उद्योग म्हणून स्वीकारायचा आणि तो वर्षभर कसा करता येईल हे आपापल्या परीने ठरवून तो व्यवसाय म्हणून करायचा आहे. हे सगळं करत असताना आपल्या पाठीशी कोणीतरी पाहिजे. यासाठी आज आपली मालवण तालुक्याची संस्था
निश्चितपणे ठामपणे तुमच्या पाठीशी उभी राहील आणि भविष्यात जे मूर्तिकार आज उद्यमरूप मूर्तिकार आहेत, बरेचसे मूर्तिकार आहेत, ते कसे संघटित करता येतील, त्यांना त्यांच्या हाताने वर्षभर कसे काम देता येईल यासाठी निश्चित संस्था प्रयत्न करेल. परंतु पुन्हा एकदा सांगतो की ज्याला इथे कास्टिंग सुद्धा करायचं असेल पीओपीचं ते पण करणं गरजेचं आहे. कारण आज ग्राहकांचा ओढ ही पीओपी मूर्तीकडे जास्त आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ 50% मूर्त्या पीओपीच्या बाहेर नाही येत आहेत. पण त्याच्यासाठी जर आपल्याकडे मूर्तिकार आहेत पण त्याचं कास्टिंग इथे होत नाही, ते जर इथे झालं तर कमी दरात आपल्याला इथे मूर्त्या उपलब्ध होतील. त्याच्यानंतर इको फ्रेंडली मूर्तींना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बरेचसे मूर्तिकार जिल्ह्यातनं इको फ्रेंडली मूर्ती बाहेर पाठवत आहे आणि ते वर्षभर काम करत आहे. पण इतर तालुक्यांच्या मनाने मालवण तालुक्यात ना तशा पद्धतीत मूर्त्या बनविण्याचं काम केलं जात नाही. ते भविष्यात मोठ्या प्रमाणात आपण दगडाच्या मूर्ती बनवून वर्षभर आपल्याला काम करता येईल या दृष्टिकोनाने तरुण मूर्तिकारांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच पारंपरिक ज्या आपल्या मातीच्या मूर्त्या आहेत त्याला सुद्धा चांगली मागणी आहे. त्या मूर्त्या सुद्धा आपण इथे बनवल्या पाहिजे. हे सगळं करत असताना आपण आपली मॉडेल बनवली पाहिजे. कारण आज आपण पीओपीच्या बाहेरच्या मॉडेलवर साचे मारतो आणि त्याच्यावर त्यांच्या मूर्त्यांचं विक्री आपण बाजारात करतोय. तसं न करता आपल्याकडे कला आहे पण आपण ती कला विकसित केली पाहिजे. त्याच्यासाठी संस्था निश्चित आपल्याला प्रयत्न करेल. जिल्हा मूर्तिकार संघटना गेली काही वर्ष चांगल्या पद्धतीने काम करते आणि त्याच्यामुळे बरेचसे उद्योजक मूर्तिकार आज आपल्यास पाहायला मिळतात. आत्ताच मुंबईत झालेल्या एका स्पर्धेत आपल्या जिल्ह्याचे आंबेडगावचे सूत्र आमचे मित्र प्रशांत मेस्त्री यांचा आपल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आणि या स्पर्धेत जिल्ह्यातनं 5 मूर्तिकारांनी आपल्या मूर्त्या दिलेल्या त्यांना सुद्धा प्रोत्साहन त्यांचा सुद्धा गौरव करण्यात आला. तर आपल्या संघाच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आपण त्याला शुभेच्छा देऊया. या स्पर्धेत प्रशांत मेस्त्री बरोबरच सुहास सुर्वे, सिद्धिविनायक तेली, अभिजित मरवर, रावजी माजगावकर यांनी सुद्धा आपल्या सुबक मूर्त्या या स्पर्धेत ठेवला होता आणि या सर्वांना गौरविण्यात आलं. अशा प्रकारे जर आपल्याकडे मूर्तिकारांना प्रोत्साहन मिळालं तर निश्चित आज पेन सारख्या ठिकाणच्या पीओपीच्या मूर्त्यांचा जो व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो तिथे जर तुम्ही बघितला तर आताच्या बोटावर मोजणारे कारागीर आहेत ज्या मूर्त्या बनवतात आणि ते लाखो रुपये मूर्त्या बनवून मिळवतात. ते कारखाना चालवत नाही. मूर्तिकाराने फक्त मूर्ती बनवायच्या त्या फुटावर त्याचं मोजमाप असतं त्याच्यानुसार त्याला पैसे मिळतात. कास्टिंग करणारे असतील त्या कारागिरांना इथे कास्टिंगचं काम मिळेल. त्यानंतर पीओपीच्या डाय मारणारे असतील त्यांना डायचं काम मिळेल. म्हणजे एक उद्योग सुरू झाला तर असंख्य लोकांना आपल्याला तिथे रोजगार मिळू शकतो. लग्नाच्या मूर्त्यांचं सुद्धा तसंच आहे. जर आपण लग्नाच्या मूर्त्यांची ऑर्डर घेतली तर आपल्याला वर्षभर एका कारखान्यात 8 मुलांना काम मिळू शकतं. आपण आज जे 10-15 हजारासाठी इतर शहराच्या ठिकाणी जाऊन काम शोधतोय तर फक्त विचारपूर्वक आणि शांत चित्ताने विचार करून एका ठिकाणी लक्ष केंद्रित करून हे काम करायचं असतं आणि ते जर केलं तर निश्चित आपल्याला यश मिळेल. आणि या सगळ्यासाठी संस्था वेळोवेळी आपल्याला सहकार्य करेल. भविष्यात संस्थेच्या अनेक उपक्रम आम्हाला राबवायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं बहुमत सहकार्य आम्हाला मिळणं गरजेचं आहे. आज जे 174 सभासद नोंदणी झालेले आहेत, आता आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर ज्यांना इच्छा आहे की आपल्या संस्थेचं सभासद व्हायचे आहे, आजीवन व्हायचं असेल, वार्षिक व्हायचं असेल, त्यांचे फॉर्म आम्ही संस्थेमार्फत भरून
प्रत्येकाला एक प्रश्न आहे. जिल्हा मूर्तिकार संघाचे सावंत सर आहेतच, त्याच्यामुळे जिल्हा बँकेमार्फत सिंधू गणेश इको फ्रेंडली गणेश मूर्ती नियमित पारंपरिक गणेश कर्ज योजना म्हणून आज जे बहुसंख्य मूर्तिकार जे कर्ज घेतात त्यांना जिल्हा मूर्तिकार संघाचं शिफारस पत्र लागतं आणि हे जर त्या संघाचा सभासद असणं गरजेचं आहे तरच ते तुम्हाला शिफारस पत्र मिळाल्यानंतर कर्ज मिळू शकतं. जिल्हा बँकेतून जर कर्ज कोणी घेतलं नसेल तर बँकेचा हा फॉर्म आहे, असा छापील फॉर्म येतो. बचत गटांना जसं कर्ज पुरवठा केला जातो त्याच पद्धतीमध्ये जिल्हा बँकेमार्फत या जिल्हा मूर्तिकार संघाने यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे फक्त जिल्हा मूर्तिकार संघांच्याच प्रयत्नामुळे आज सर्व मूर्तिकारांना सिंधू गणेश मूर्ती कर्ज योजना आज लागू आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर प्रत्येक जिल्हा बँकेत आपापल्या जवळच्या शाखेशी तुमचं संपर्क करा. कोणताही तुम्हाला कर्ज मागणे आपण पहिल्या याच्यामध्ये म्हटलं होतं, काल आम्ही बँकेशी बोलणं करून आलो अध्यक्ष आणि मी, त्यानुसार जिल्हा बँकेतून आम्हाला असा सपोर्ट मिळालेला आहे की गणपती मूर्तिकार तुम्ही आहात सगळ्यांना माहिती आहे, परंतु तुमची नोंदणी होत नाही. नोंदणी किंवा सभासद होणं आवश्यक असतं. आपण सभासदच नसू तर बँक तुम्हाला कर्ज कसं देणार आणि तुम्ही किती मूर्ती करता, तुमची काय उलाढाल आहे याची शिफारस पत्र पण अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला माहिती नसतं, फक्त एकच बँकेने नियम बदललेला आहे. जे 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला 2 बॉन्ड पेपर घेतले जातात. एक जामीन म्हणून, पूर्वी शासकीय जामीन असायचा, ती अट रद्द झाली आहे. आता खातेदार नियमित खातेदार असेल तर चालतो आणि आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, मूर्ती ज्या तुम्ही गावात करता त्या गावाचं नाहरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचं आणि मूर्तिकार असल्याबाबत तो NOC दाखला महत्वाचा आहे. आणि बँकेच्या नियमाप्रमाणे अल्पमुदत कर्ज हे वैयक्तिक थेट तुम्हाला दिलं जातं. याचं सर्व श्रेय या सर्व माननीय व्यक्तींच्या मुळेच आज आम्हाला ते मिळत आहे. याच्याविषयी सावंत सर मला बोलतील की त्यांना आल्यामुळे माझी आग्रह विनंती राहील की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पण आमच्या संस्थेला करावं. आमचा उद्देश असल्यापैकी आम्ही कार्यकारिणीने एक निर्णय घेतला की सर्व मूर्तिकार प्रत्येक जणांना ज्या ज्या एरियामध्ये साच्या भाड्याने मिळत असतील ते तुम्ही अवश्य घ्या, जी मॉडेल आहेत त्यांना. परंतु ज्यांना असं वाटतं की प्लास्टरची मूर्ती आहे पण मला मातीचीच मूर्ती पाहिजे, तीच मूर्ती मातीची पाहिजे, असे साच्या मी माझ्याकडे जे नवीन मॉडेल असलेले 20 मॉडेल 4 फुटापर्यंतची, 6 मॉडेल 3 फुटापर्यंतची, 6 मॉडेल आणि 2 फुटाची पर्यंतची बाकीची मॉडेल 2-1.5 फुटाची. तुम्ही सुप्रमणला जाता साच्या आणण्यासाठी, गाडी भाडं, टेम्पोचं भाडं किती आहे प्रत्येकाला माहिती आहे. तर आम्ही असा एक मीटिंगमध्ये डिसिजन घेतला, कालच्या मीटिंगमध्ये, परवा दिवशी आमची कार्यकारिणीची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये की आपापल्याकडे असलेले साच्या जर आपण आपल्या तालुक्यातल्या मूर्तिकारांना एकत्र म्हणजे संस्थेच्या कार्यालयातून, म्हणजे इथे हॉलच्या बाजूला गोडाऊन आहे समीर वर्ग अध्यक्षांचं, तर इथून समजा मूर्तिकारांना तेच साच्या जे शुक्रवारला गावाईमध्ये संतोष गावडे केंद्राकडे मिळत आहे, हेच साच्या तुम्हाला, तेच साच्या, फक्त त्यांची एक अट आहे, गाय बांधा बिंदास, काही त्याला प्रॉब्लेम नाही. ते म्हणतात गाय आपापल्याला येईल तशी तो बांधेल, त्याचाही काय प्रश्न नाही. फक्त साच्या ज्यांनी 3-4 वर्ष त्यांचं देणं ठेवलेलं आहे, तर त्यांची विनंती आहे संतोष गावडे पेंटरांची किंवा पालकर पेंटरांची पण विनंती आहे की तुम्ही साच्या भाड्याला नेलात पण 3-3 वर्ष तुमची उधारीची बिलं आहे, पैकी निदान
निम्मे तरी पैसे तुम्ही द्या आणि अवश्य मालवणमधून साचा तुम्ही घ्या. आता तुम्ही म्हणाल मालवणमध्ये तुम्हाला साचा इथे आम्ही विक्रीसाठी नव्हे भाड्याने देतो, मग तुमचं भाडं किती असेल? जो साचा तुम्हाला शुक्रवारला 1000 रुपये भाडं आहे, 4 फुटाच्या साच्याचं 1000 रुपये जे भाडं आहे, तेच भाडं त्याच्यापेक्षा 200 रुपये कमी किमतीने भाडं इथे मालवणमध्ये त्याच साच्याचं तुम्हाला तीच प्रतिकृती जो तिथे आहे साचा, समजा 251 नंबर 4 फुटाचा साचा, तोच साचा इथे उपलब्ध असणार मालवणमध्ये. तर ते घेण्यासाठी जरा हात इच्छुक करा. किती जण तयार आहेत? गणपती तिथलेच, शुक्रवारचे शाखा तीच, पालकर पेटराचे इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांना गणपतीचे, दुर्गा मूर्तीचे जे काही रंग वगैरे त्यांनी आता प्रदर्शनीय इथे स्टॉल लावलेला आहे, त्याच्यासाठी 2 मिनिटं प्रथम त्या अध्यक्षांना मी गुलाब पुष्प देऊन एवढं लांबून ते आलेले आहेत, त्यांचं स्वागत राहून गेलं अनामदानाने. क्षमा मागतो आपले स्वागत त्यांचं. त्यांनी जे रंग आणलेले आहेत किंवा टूल्स आणले त्याविषयी 2 शब्द बोलतो. नमस्कार. वगरकुंड महाकाय सुरकुंडी समप्रभा निर्विघ्न कुरु सर्व कार्य सुसर्व. मी सौरभ महाजन. आपण गेले काही वर्षापासून रंग भांडारा मार्फत रंगविक्री सुरू केलेली आहे. तरी त्या माध्यमातून आपल्याला सिंधुदुर्ग मूर्तिकार संघटना, तसेच तुमचे मालवण तालुका मूर्तिकार संघ हे वेळोवेळी मला बोलवत असतात. पहिली जेव्हा यांची मीटिंग झाली होती ऑक्टोबर महिन्यामध्ये, तेव्हा देखील मी आलो होतो. तेव्हा पण उपस्थिती अशीच होती आणि आता देखील बऱ्यापैकी वाढीव आहे. तर आपण आणलेल्या रंगामध्ये आपल्याकडे असलेले जे 4 कंपनी आहेत, म्हणजे आपण जे 4 कंपनीचे रंग प्रोव्हाइड करतो, एक मॅक्सेल आहे, त्यानंतर वॉल्सन आहे, नंतर आपण ड्रॅगनचे रंग देतोय आणि चॅम्प या कंपनीचे रंग देतोय. आणि अजून पुढील वर्षी आपण अजून 2 कंपनीचे रंग प्रोव्हाइड करणार आहोत. आता आपल्याकडे 4 कंपनीचे रंग आहेतच. कमीत कमी वाजवी दरामध्ये आपण रंग सर्वीकडे सप्लाय करतो. उद्देश असा आहे, व्यवसाय असला तरी पण प्रत्येक मूर्तिकारापर्यंत पोहोचणं आणि नवनवीन जे काय साधन सामग्री आहे त्याची माहिती देणे हे आपलं त्यामागचं मेन उद्दिष्ट आहे. आणि कमीत कमी वाजवी दरात एखाद्या मूर्तिकाराचं काम कसं होईल हे आपण बघत आलोय आणि त्या यापुढे असंच आपलं मत असणार आहे. तरी सदर आपण आता जे रंग आणलेले आहेत त्यामध्ये आपल्याकडे एक 6 ते 7 प्रकारचे बॉडी कलर्स आता आपल्याकडे उपलब्ध आहेतच. किंवा आपल्याकडे 4 ज्या आता मी मगाशी म्हणालो त्या कंपनीचे रंग देखील उपलब्ध आहेत. आणि कमीत कमी 500 रुपये 550 रुपयाची आपल्याकडे जी गन आहे, एक बॉडी कलरसाठी जी आपण यूज करू शकतोय, त्याचंही आपल्याकडे आता आपण विक्रीसाठी जे आणलेले आहे. आणि जे गन वगैरे आपण जे पेन गन वगैरे वापरतो ते आपल्या पेन गन वगैरे चोरतात, जे आपल्याला चोरतो त्रास होतो, त्यासाठी आपण एक रेड्युसर म्हणून एक केलेलं आहे. त्याला आपल्याला गेल्या वर्षापासून भरपूर चांगला प्रतिसाद आला आहे. आपण ते आणले विक्रीसाठी, ते तुम्ही घेऊ शकता. त्याचे 1-2 स्पॉट आहेत, ते तुम्ही स्विंगमध्ये टाकले की तुमची जी आतमध्ये जी स्विंगमध्ये शोधलेली घाण वगैरे असते ती इझिली बाहेर पॉईंटमधून पास होऊन जाते. त्यासाठी स्विंग कलर वगैरे याची काही गरज लागत नाही आहे. ते आम्ही त्याचं इथे आणलेलं आहे. आणि दुसरं आपण एक गोलगोल म्हणून आणलेलं आहे, जे की आपण गणपतीला जो मॅट इफेक्ट आहे त्यासाठी जो गणपतीला आपण ग्लॉस इफेक्ट देतोय, आपण सॅम्पल तुम्हाला दाखवणारच आहे तिथे, जर तुम्ही आलात तर ते तुम्हाला दाखवलं आहे. तर ते त्याचा वापर पण करायचा कसा, ते पण आपण एक गोलगोल म्हणून लिक्विड आलंय, ते तुम्ही एक गाला मिळून होतो ते आणलेलं आहे, त्याचा देखील तुम्ही लाभ घ्या. अजून आपल्याकडे
आणि प्रगती सर ब्रशेस सर माती कामासाठी स्पेशल आणि कांदा जाळायला वगैरे आपल्याकडे गॅस बाटल्या वगैरे नोझल्स वगैरे आपण आणलेले आहेत. तर तुम्ही याच्यासाठी ते लाभ द्यायचा आहे. तर तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली. संपूर्ण मूर्तिकार संघटना कायम मला चांगलं स्थान दिलेलं आहे. तसेच आता मालवणी तालुका संघ यांनी देखील मला आता या दुसऱ्या मीटिंगला त्यांच्याने बोलवलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझे मी 2 शब्द थांबवतो आणि धन्यवाद. जे काही प्लास्टरचे गणपती इकडे रेडीमेड म्हणजे रंगासहित रेडीमेड जे येतात विक्रीला, तर त्याच्यासाठी काय करणार किंवा काय, तर आपण मालवण तालुक्यापुरतं मर्यादित म्हटलंय आपली संस्थेचं कामकाज. कलेक्टर मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुमच्या संस्थेचं जर पत्र असेल तर संबंधित ग्रामपंचायतीला नोटीस काढून संबंधितांवर संस्था त्या परीने लेखी यायला पाहिजे, कोणती सांगून नाही कोणाची व हरकत आम्ही बघितलं नाही. उद्या सकाळी आम्ही पत्रकार त्यांच्याकडे गणपतीत नसायचं असं होतं का म्हणे. कोणी जर असं आणलं किंवा विक्रीला डायरेक्ट लावले तर संस्था म्हणून आम्ही ॲक्शन घेणार, तेवढं करणार. हां, त्याचा आस्वाद घेत असतानाच तुमच्या ज्या काही शंका असतील आता आमच्या बोलण्यानुसार किंवा या मीटिंगमध्ये बोलायचे तर नंतर तुम्हाला बोलण्यासाठी नंतर नाही मिळणार वेळ, तर चहा आपण घेता थोडंसं 2 मिनिटाचं मार्गदर्शन आपल्याला इथे. आपण सर्व मूर्तिकार व्यासपीठावरील कार्यकर्ते, महाजन कार्यकर्ते, आज आपण ही सोसायटी रूपाने तयार केलेलं व्यासपीठ आहे की जेणेकरून सगळ्यांना व्यवसाय मिळावा या उद्देशाने काम करण्याच्या प्रेरणा घेतली गेली आहे. काम चालू केलं याबद्दल या संस्थेमध्ये काम करणारे पदाधिकारी यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की हे पुढे जाणं गरजेचं आहे. कला हातात आहे पण त्या कलेचा उपयोग किंवा त्या कलेपासून आपल्या पोटापाण्याचा उद्योग मिळणं गरजेचं असतं आणि ते होणं आवश्यक आहे. आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणं मी सांगेन. कणकवलीला अशी 2-3 ठिकाणं आहेत की त्या ठिकाणावर वर्षभर काम चालतं. हळवदला 2 असे तरुण मुलगे आहेत तिथे वर्षभर लग्नाचं काम करतात आणि त्यांचे गणपती आहेत ते सुरुवातीला थोडा त्रास झाला असता ते आता वर्षभरात करत असलेलं काम त्यांना जागेवरून त्यांचे मूर्त्या घेऊन गेले जातात. त्याच्यासाठी त्यांना आता काय करावं लागत नाही आणि तो दर पण किती आहे माहिती आहे का? त्या मुलाने ठेवलेला दर 1200 रुपये फूट आहे. 1200 रुपये फूट म्हणजे कच्चा कलर केलेला नाही पण त्याच्याकडून वर्षभरात तयार केलेला माल जात असतो आणि आपण पण तो घेऊन जातो. इथं पडेला एक आहे त्यांचं सुद्धा वर्षभर काम झालं. आज यांचं वर्षभर काम चालू होतं. त्यांच्याकडे बायकासुद्धा काम करतात. त्यांना एक महाराष्ट्र राज्यातर्फे पुरस्कार मिळालेला आहे. मटकर म्हणून तो वाचला असेल तर हे मटकर. तर आपल्याला दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जर गिराईक मिळायला पाहिजे. काल माझ्याकडे मुंबईची एक पार्टी आली होती. हे मला घरात कुठे आहेत गणपती आम्हाला बघायला कुठून मिळतील असं विचारत होते आणि ते कणकवलीत होते. शेवटी म्हटलं
मी सावंतवाडीला असल्यामुळे मी कणकवलीत आता येऊ शकत नाही. तुम्हाला मी कणकवलीचा पत्ता देतो, त्याप्रमाणे गुराव सरांचा पत्ता दिला मी, त्यांच्याकडे चला, त्यांच्याकडे आज मूर्त्या तयार आहेत. कारण त्यांच्याकडे भरपूर वेळेला 6-5 मूर्त्या तयार होतात. तर गिऱ्हाईक कसं असतं की तुमच्याकडे तयार माल पाहिजे, आणि तयार माल करण्यासाठी आपल्याला थोडासा खर्च करावा लागतो, थोडंसं हे करावं लागतं. तयार माल नाही तर गिऱ्हाईक येत नाही, बरोबर? माल तुमच्याकडे तयार पाहिजे. नाहीतर तुम्ही येणार, मूर्त्या सांगणार, तुम्ही मला ऍडव्हान्स द्या, मग मी करतो, नंतर मग घेऊन जाताना पैसे द्या, असं नाही. आला हे बघ, हे माझं काम आहे, याच्यापैकी तुला कुठलं पसंत पडतं किंवा याच्यापेक्षा आणि अधिक जर क्वालिटी म्हणजे हे पाहिजे, म्हणजे क्वांटिटी पाहिजे असेल तर मी करून देतो. पण माझ्याकडे आज हे इतकं तयार आहे, तर ठरवा, पसंत पडलं ठीक आहे, त्याचं सोडून द्या. पण ते कसं करायला पाहिजे. आमच्याकडे मी त्याला सांगितलं, असा माणूस मूर्तिकार, तो 150 गणपती उन्हाळ्यात करून ठेवतो लग्नाचे. त्याचे मृगाच्या वेळी तितक्या दरम्यान सगळे गणपती जातात. खेळाचे ठराविक व्यापारी आहेत, त्याला माहिती आहे, लावून ठिकाणी देतो, त्या ठिकाणी तो येतो. तुम्ही ज्यावेळी वर्ष कुठेतरी खर्च कराल त्यावेळी हे होणार आहे. तुम्ही म्हणाल आज हे झालं म्हणजे उद्या मला फायदा मिळाला पाहिजे, नाही मिळणार. म्हणजे थोडीशी कष्ट केले पाहिजे, थोडंसं श्रम केलं पाहिजे, त्याशिवाय होऊ शकणार नाही. तर त्या दृष्टीनं प्रयत्न करणं, आपल्याकडे ज्या मूर्त्या प्रत्येक शाळेमध्ये दिसायला पाहिजे, आपण काम करत असताना आपल्याकडे, आणि ती मॉडेल्स आपली असतात. तुम्हाला 2 वर्ष आम्ही कसालला एक कसालला घेतलं, काल कुडाळला घेतलं प्रदर्शन म्हटल्यानंतर रंगवलेल्या गणपतीचं प्रदर्शन आतापर्यंत झालेली आहे, बरोबर. पण मी रंगवायच्या अगोदर कोऱ्या मूर्त्याचं प्रदर्शन घेतलं कसालला. त्या ठिकाणी मूर्त्या आल्या त्या लहान होत्या, म्हणजे किती 2 फुटाच्या आत. आपल्या सिंधुदुर्गात 2 फुटाच्या आतल्या मूर्त्या तशा चालत नाही. आमच्याकडे गिऱ्हाईक आहे ते 2.5 ते 3 फुटांचं मध्यमवर्गीय. मग कशा प्रकारचे असायला पाहिजे, म्हणून यावर्षी आम्ही 2.5 ते 3.5 फुटापर्यंतचे प्रदर्शनाला गणपती घेतले, आणि त्याच्यातल्या 8 गणपतींना त्यांच्या साच्याना गिऱ्हाईक झालं. आपल्या प्रशांत मिस्त्रीच्या त्या गणपतीचे जवळजवळ 7 ते 8 साचे गेले, म्हणजे मागणी झाली, मेस्त्रीची झाली, म्हणजे पुन्हा राऊत म्हणून आहे त्यांची झाली. तर अशा प्रकारे काय असतं, हे डोळे गणपती बघितल्यानंतर घेणार आहे. आजही माझ्याकडे एक देवगडचा माणूस आहे, त्याने फोन केला आहे, त्याने मूर्त्या पाठवल्या, त्याने बघितलेल्या. या माणसांचा नंबर द्या मला ते साठे पाहिजे. तर हे असं होतं. तुमच्याकडे कुठेही काही तयार असलं तर आमच्याकडे आलं तर आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू शकतो. मी गेल्या वर्षी याच ठिकाणी सांगितलं होतं की हातमूर्ती करणारे कोण आहेत, तर आम्हाला 20 मूर्त्यांची नावं दिली होती, मूर्तिकारांनी नावं दिली होती. परंतु प्रदर्शनाला कोणी आलं नाही. लांब पडतं, थोडा त्रास होतो, हे मान्य आहे, खर्च आहे हेही मान्य आहे. परंतु आपल्याला जर पुढे यायचं असेल तर खर्च करायला लागतो. आता ही जी 8 माणसं गेली पुण्याला मुंबईला, त्यांना कोणी खर्च दिला आहे, त्यांनी आपण म्हणून केलं ते स्वतःच्या कर्जाच्या ठिकाणी गेली, त्यांनी भाग घेतलं, आणि इतकं सगळं तर त्यांना प्रवेश फी होती 30,000 भरली. त्याचे मला वाटतं 250 रुपये प्रवेश फी होती. म्हणजे हे करावंच लागतं, हे केल्याशिवाय आपल्याला पुढे येता येणार. पुढे यायचं असेल तरुण मुलांनी हे लक्षात घ्यावं की आपल्याला काहीतरी करायचं असेल तर थोडंसं कसा हल्ले पाहिजे. तर तशा दिशेने प्रयत्न व्हावे की आपल्या, आता मला सांगा, एका प्रसंगाचा विचार केला किंवा मेस्त्रीचा विचार केला तर त्यांचे गणपती 8 जणांनी जे साधे भाड्याला देतात त्यांनी घेतलेले आहे. म्हणजे त्यांच्या साध्याचे गणपती सिंधुदुर्गात किती होती, प्रत्येकाकडे साचे म्हणजे भाड्याला देणारे 10 जरी गेले तरी किती झाले. म्हणजे त्याचा प्रसार, त्याच्या गणपतीचा प्रसार झाला ना, त्याच्या कलेचा प्रसार झाला. आजही प्रसार करायचा असेल तर थोडी चर्चा करावी. बरेच जण मला मी याच्यापेक्षा चांगलं करू शकेल पण लोकांच्या समोर यायला पाहिजे.
तुम्ही लोकांच्या समोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या कलेला किंमत तितकीच तुमच्या पुरती, हे लक्षात घ्या. म्हणून मी कुणाला प्रदर्शन घेतलं किंवा 2-4 मालवणच्या माणसांना हे केलं होतं ते तुम्ही या घेऊन म्हणून तर नाही तो जाण्या येण्याचा खर्च आणि हे जमत नाही तर हे होतं. तो म्हणतो 2-4 माणसं एकत्र व्हा ना, जवळजवळ ते 2 गाव एका रोडला मिळतील असे घ्या, एक मूर्तिकार घ्या, तुम्ही गणपती करा आणि एका गाडीत तरी घेऊन या ना. बोरवळ्याचे 4 त्या बोरवळ्या रोडच्या 4 गणपती एका गाडीने आले, खर्च कमी झाला ना. सावंतवाडीवरून 6 गणपती एका गाडीने आले, एकाचे घरी 6 जण, त्यांनी वेगवेगळ्या गावात. हे अरेंज कुठेतरी करायला पाहिजे ना. आपण जर नुसतं घडी घालून बसलं तर नाही होणार, कोणी येणार नाही आपल्याकडे. आपले घडी घालून ना हात मोकळे करून घ्यायला पाहिजे, तरच आपल्याला कुठंतरी मिळेल. आणि हे तुम्हाला माहिती आहे की हे पेनवाले आपल्याला जो हंगापूरचे लोक हे करतायत म्हणजे आम्हाला कमी लेखतायत, त्यांना कुठेतरी वाटायला पाहिजे की सिंधुदुर्ग वेगळा आहे. त्यांना कुठेतरी भीती वाटली पाहिजे, या ठिकाणी कलाकार आहे, या ठिकाणी कला आहे. आणि तुम्हाला काय वाटतं त्यांचे सारखे आहेत ते कोणी त्यांनीच केलेले आहे? नाही, हे आमच्या सिंधुदुर्गातली पोरं आहेत. त्या ठिकाणी काम करणारी ह्या सिंधुदुर्गातली मुलं त्या ठिकाणी जाऊन काम करतायत. आजही मला 7-8 जणांचा माहिती आहे की ते हंगापूरला काम करतायत. मूर्त्या कोणाच्या? मूर्त्या आमच्या. जिल्हा कोणाचा? अमरापूरचा. हे लक्षात घ्या, आम्ही कारागीर आहोत, कलावंत आहोत. ही कला आम्हाला लोकांसमोर जायला पाहिजे. तर त्या दिशेने प्रयत्न आहे. तुम्हाला विनंती आहे की या मालवणमध्ये कारागीर खूप आहेत, चांगले कारागीर आहेत, हे मी मान्य करतो. कुठेही अशा प्रकारची ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी एकत्र येऊन 2-4 माणसं एकत्र येऊन हे करून ह्या दोघांमध्ये त्यांच्या मूर्त्या त्यांची कला आली पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायला तुम्ही दिला तर ते होईल, नाहीतर होणार नाही. थोडंसं आपण कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आता यापुढे होणाऱ्या प्रदर्शनामध्ये मालवणचे कमीत कमी 10 गणपती येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. करू का? करू का? मग मालवणची कला येऊ द्या. आज मालवणचे त्यांच्या ह्याच्यात नव्हते. मी फार अपेक्षा केली होती की तुम्हीच जणांनी मला सांगितलं की मी हाताने गणपती करतो, त्याच्यातले 2 तरी येतील, पण कोणीही लक्ष दिलेलं नाही. असं करू नका. तुमच्यासाठी तुमच्या प्रयत्नांना यश देण्याच्या दृष्टीने काही जमतील तेवढे प्रयत्न आम्ही करायला तयार आहोत, आम्ही करतो. तुम्ही आम्हाला साथ देणं गरजेचं आहे. आता सोसायटीच्या संदर्भात जे तुम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे जर ते उत्कर्ष म्हणजे फायद्याचं झालं, पुढे उत्कर्षच झालं तर ही फार चांगली गोष्ट आहे. परंतु मी सांगितले माल नाही माणूस येणार नाही, माल दिसायला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. बरोबर? तर ते कुठेतरी करा आणि ते दिसायला पाहिजे आहेत. आणि स्वतःची तुमची मूर्ती कशी बाजारात येईल याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्वतःची मूर्ती बदल केलेली नाही किंवा दुसरी मूर्ती आणली आणि त्याचं हात बदलला, पाय बदलला, धोतर बदलला, मुकुट बदलला असं नको. पायापासून डोकीपर्यंत तुमची स्वतःची कला म्हणून घ्या आणि ते कशा प्रकारचे साधे घालून त्याचा पुरवठा सिंधुदुर्गात व्हावा माझी अशी पहिल्यापासूनची माझी इच्छा आहे. सिंधुदुर्ग पॅटर्न झाला पाहिजे. सिंधुदुर्गामध्ये मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि चांगल्या भेटतात आणि त्या ठिकाणी साचेही मिळतात. असं करायला पाहिजे. साचे घालणारे खूप आहेत, परंतु कसं आहे हे मी बोलणार नाही. त्या दृष्टीनं
तुम्ही स्वतःच्या मूर्त्या तयार करा, त्याच्यामध्ये वाढ करा, कलेमध्ये अचूकता आणा आणि कला आपली वाढवण्याचा प्रयत्न करावे असं मला वाटतं. आपल्या कार्यकर्त्यांनी मला संधी दिली, मी तुमच्याशी 4 शब्द बोलू शकतो. आवडले तर घ्या, आवडले नाही तर इथंच सोडा आणि चला. मी आता कायम सभासद आहे, त्यांची कार्ड आणलेली आहे. 20 जणांची कार्ड मला तयार मिळालेली आहे. 20 जणांची कार्ड आहे. तुम्हाला नंतर मग हे करतो, त्यावेळी सगळ्यांना जाण्यापूर्वी मला भेटायला करून जाऊन कार्ड आहे. इथंच थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय आम्हाला प्रतिसाद दिला आहे. काही मूर्तिकार आपल्या कामानिमित्त इथे उपस्थित राहू शकले नाही, तरी शेवटचं सर्वांचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यापूर्वी अध्यक्षीय भाषण आपल्याला उत्सुकता असते. तसं आपले अध्यक्ष आपल्याला संस्थेविषयी 2 शब्द बोलतील. वंदन करू आणि सर्व व्यासपीठ त्यांना वंदन करू. त्याचबरोबर आपले आराध्य गणपतीनंतर आपण ज्याला आराध्य मानतो ते आपले शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांना नतमस्तक होणं गरजेचं आहे. आज ते होते म्हणून आपले इथे आहे, अन्यथा काहीतरी वेगळंच गरजेचं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना वंदन करू आणि आपली प्रार्थना करू. आपण काही महिन्यापूर्वी जो विचार घेऊन संस्था स्थापन करायचा विचार घेऊन त्या सविस्तर माहिती सर्व सचिवांनी आपल्याला सांगितलीच आहे आणि ती बोर्डवर आपली थोडे पार पडत आहे. परंतु आजच्या या महत्त्वाच्या मीटिंगच्या वेळी कोणी उपस्थिती कमी झाली होती, त्याची क्षमता आहे, जे उपस्थित नाही आहेत त्यांना किमान कळावं. त्यांनी आम्ही जो प्रयत्न करतो पुन्हा एकासारखी नाही, तुमच्या एका कलाकारासाठी कलाकारासाठी किंवा असं नाही, पूर्ण मूर्तिकारांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा व्यवसाय म्हणून तो सुरू करायचा आहे आणि त्या व्यवसायाला आपण सर्वतोन यायचं आहे याच्यासाठी प्रयत्न आहे. त्यामुळे इथे येऊन असं म्हणत नाही की इथे फायदाच करून घ्यायचा आहे, एक साखळी बनवायची आहे. फक्त एक समाधान आहे की इतर व्यावसायिक असे एकत्र येत नाही, त्यामुळे त्याप्रमाणे आपल्या मनाने आपण एकत्र घेतोय हे एक सुख आहे. आणि हे सुख मात्र आता जे आपल्या ग्रुपला 300 सभासद असतील त्यातले रजिस्टर सभासद 167 आहे, पण जे मागे राहिले त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी त्याच्यात विरोधात निर्णय घेऊ, फक्त एका मूर्तिकार माली कलाकार म्हणून निर्णय घेऊया, जरा संभ्रमित होत आहे. आमचं म्हणणं काय आहे की हा जो व्यवसाय तो पूर्णपणे वार्षिक व्हावा आणि फक्त वार्षिक नाही, ही जी उलाढाल आहे ही उलाढाल पूर्णपणे आर्थिक स्वरूपात सिंधुदुर्गातच राहावी. इव्हन ती म्हणतो की बाहेरून आपल्याकडे रेव्हेन्यू यावं आपण येतोय. आता मुलं यांना अडतंय काय, तुला सगळं होतं, कला आहे, काम करायची तयारी आहे, पण मर्यादित 1 महिनाच काम आहे की 2 महिनाच काम करायचं तेच कळत नाही. आणि बऱ्याच जणांचं मत आहे की पूर्ण वर्षभर जर करायचं असेल तर माझं करिअर कसं चालणार, इथून सुरुवात आहे. करिअर तर कसं याला थोडीशी गडबड होते. आपल्याला व्यवसायात बसवायचं असेल ते व्यवसाय म्हणूनच बघावं लागेल आणि व्यवसाय म्हणून बघताना आमची आता आपण सगळे संस्था घेतो संदर्भात तर त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आणि या सर्व हे जो आहे आम्ही करणार नाही, मी सभासद असणार तेच चालवणार. फक्त एक व्हा आणि तिथं येऊन निर्णय घ्या. आज आमचा पहिला निर्णय होता, मी ग्रुपवर पाठवलं होतं की आज आम्ही निर्णय महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत. किमान एकाने तरी काय निर्णय आहे ते विचारलं पाहिजे. आजच्या सभेपासून तुम्हाला फायदा सुरू देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही जर आता साध्या सांगितलं, परंतु ही संकल्पना आमची अशी आहे की माझ्याकडे एक पत्र साध्य आहे, सगळ्यात देणारच आहे. आणखी असं नाही आमच्याकडे देणार नाही, तुमच्याजवळ तेवढं साध्य आहे की ज्याच्यातून तुम्ही काढत नाही किंवा काढत नाही आहे, तर माझ्याकडे साध्या असं उभं आहे. ते साध्या आपण संस्थेसाठी द्या. संस्थेसाठी म्हणजे विकत द्यायचे नाही, संस्थेला मालकी होणार नाही. हे साध्या
म्हणजे 10,000 भाडं मिळाले ना त्यातले 5,000 तुमचे असणार आहे आणि 5,000 जे आहे हे संस्थेला राहणार आहे. आणि सीझन झाल्यानंतर तुम्हाला वाटतं साठा नाही संस्थेला विकायचं आहे तर तुम्ही ही किंमत सांगा ते घ्या, अन्यथा तो साठा तुमच्याच नावावर पडेल. एक तर ती केला तर तुमच्याबरोबर पडेल, तुमच्या जिथे असेल तिथे इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्या मुळात काय प्रत्येकाला आजूबाजूमध्ये 167 आपले जे काय आहेत त्यातले आपण फक्त 100 बघूया. 100 आणि एक साठा दिला ना तरी 100 निर्माण आपल्याकडे 100 आपल्याकडे मॉडेल होणार आहे आणि 100 मॉडेलमध्ये देण्याची जो उत्पन्न होणार आहे ना किमान संस्थेला 50,000 आणि प्रत्येकाला किमान 7,000 हा व्यावसायिक हेतू आहे. त्यामुळे त्याच्यावर विचार करा आणि यावर आधी तुम्ही स्पष्ट आपलं मत मांडा. जोपर्यंत तुम्ही गप्पा तोपर्यंत निर्णय निघणार नाही. कारण तुम्ही इथून गेल्यावर म्हणाल की हे असं झालं म्हणजे तुम्ही कोणाला विचारून ठरवलं काय ठरवलं कसं ठरवलं असं नंतर बोलू नका. जे काय असेल ना प्रॉब्लेम सॉल्व करायला आम्ही प्रॉब्लेम फक्त सांगा. प्रत्येक प्रॉब्लेम सांगा कोणतंही आहे तो कोणीच काय सांगितलं मग काय होतं आम्ही घेतलेले निर्णय ते जसे वाटतात. आता राहिला आपण रंगाचा विषय जो बोललो रंगाचा विषय जो आहे ते दोन जे महाजन आहेत त्यांना मी त्यांचा फोन आला होता आपल्याला की एक कार्यक्रम आहे तुमचा तुम्ही तिथे तुम्हाला कॉल लावला तर त्यावर ते आपल्याला एक काही रक्कम जी आपल्याला अशी द्यायला पाहिजे. तो जो खर्च आहे त्यामध्ये त्यांनी योगदान दिलं ते म्हणजे मला असं काय नाही आम्ही त्याला ते सांगितलं. पण यानंतर संस्थेचा एक हे यानंतर घ्यायला निर्णय आणि त्यांचा घ्यायचा निर्णय असं आहे की असे जे व्यापारी आहेत हे आपल्या सिंधुदुर्गात जेवढे रंगाचे व्यापारी आहेत त्यांच्याशी एकदा रजिस्टर संस्था झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत आणि त्या पत्रव्यवहारात आणि हे काही व्यापाऱ्यांच्यामध्ये बोलणं झालेलं आहे त्या पत्रव्यवहार असं सांगणार आहोत की आमचं जे आमच्या संस्थेचे ज्यांच्याकडे कार असेल ते आमचे सभासद असतील त्यांना तुम्ही किती पर्सेंटेज सूट देणार खरेदीमध्ये. म्हणजे समजा 10,000 बिल झालं तुम्ही किती पर्सेंटेज सूट देणार हे 10% 1,000 रुपये कमी करू हे आम्ही त्यांच्याकडून ठरवून घेणार आणि मग ते कार घेऊन त्या ठरलेल्या याच्याकडे गेला तर त्यांचा व्यवहार फक्त तुमचा तुम्ही करायचा आहे. तर तुम्हाला संस्थेमुळे त्या कारमध्ये सूट मिळणार. फक्त व्यवहार कसा करायचा उधारी करायचा की रोखीने करायचा त्यांची मागची उधारी द्यायची नाही द्यायची हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या संस्थेचा काय संबंध नाही. यामध्ये आपल्या संस्थेचं बेनिफिट असं आहे की त्यांच्याशी आपण बोलणार समजा तुमचा सगळ्या नेटवर्कचा मिळून एक 10,00,000 टर्न झाला तर तुम्ही संस्थेला किती देणार. मग ते संस्थेला तिथून थोडेफार पैसे मिळतील. संस्थेला जे पैसे मिळतील ते सभासदांचेच असतात. म्हणजे यात दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे तुम्हाला पैसे मिळेल तुम्हाला खरेदी स्वस्त वाटणार आहे. खरेदी कशी करायची काय खरेदी तुम्हाला स्वस्त वाटणार आहे आणि संस्थेला जे पैसे मिळणार त्यात एक 100वा भाग पाहिला म्हणजे तुमचा असणार. प्रत्येक खरेदी 100वा भाग तुमचा असणार. जो काय असेल कारण तो म्हणजे सभासदांचाच आहे. असं अशा प्रकारे एक प्लॅन करायचा आहे. त्यावर आपण मत मांडा म्हणून आम्ही सांगतोय की तो कारखाना जो आहे जो रंग विक्रेता आहे तुमचा याची संबंध येत नाही. तुम्हाला घ्यायचं आहे ना तर घ्या नाही तर तुम्ही घेऊ नका. तुम्हाला आता नेहमी असं म्हणणं असतं प्रत्येकाला मला स्वस्त प्रयत्न केली. काही जणांचं असं म्हणणं असतं की माझा जो व्यापारी आहे मला खूप मदत करतो मी त्याला त्यातला मी कधी पहिले रंगाचं बिल बघत नाही. मी रंगाचं बिल ज्या दिवशी देतो त्या दिवशी त्याला सांगेल त्या दिवशी त्याची पेमेंट करतो. पण एक साधारण टाईप असेल ना तर माझा जो व्यापारी आहे ना मला एसटीने किंवा स्वतः आणून पोचतो त्यामुळे तो वेगळा विषय आहे. पण असे सगळे जे व्यापारी आहेत सिंधुदुर्गातले व्यापारी आहेत आणि मुळात हेतू काय आमचा व्यापाराला पुढे करायचं आहे. जे गणपती माती आणि मूर्ती संग्रहात आहे ते सगळेच आपले आहेत. म्हणून आपण काय म्हणतो आपली संस्थाच कशी आहे की मूर्तिकार कारागीर मग त्या अनुषंगात त्या संदर्भात व्यापारी आपलेच आहेत. आपल्यामुळे त्यांना पैसा मिळाला पाहिजे त्यांच्यामुळे आपल्याला पैसा मिळाला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात माती संदर्भात आमचं बोलणं झालं होतं. फक्त रजिस्ट्रेशन नंबर नसल्यामुळे काही गोष्टी अडल्या होत्या. त्यात आम्हाला एका व्यापाऱ्याने सांगितलं की मी तुम्हाला संस्थेला पाहिजे एवढी गोष्टी देतो खरेदी जे माझं बिल असेल त्याच्यावर 10 रुपये माझे द्यायचे 10 रुपये पोत्या मागे मला द्यायचे बस एवढं. आणि त्याच्यावर तुम्ही 20 रुपये समजा संस्थेच्यावर 20 रुपये लावले असते 25 रुपये देतो. ही संस्थेचा फायदा आहे माती देणाऱ्याचा फायदा आहे तोही आपल्या इथं आहे. माती देणाऱ्याचा फायदा आहे संस्थेचा फायदा आहे आणि जे काय
तुम्हाला रेट मूर्तिकाराचा कायद्याकडे रेट कमी मिळणार आहे. आणि एवढं करून एवढ्या व्यवहारात संस्थेकडे समजा 50,000 आहे, 25,000 भाडीचे 100 करा, तेवढीशे तुझं तुमचेच आहे. मी तुझं तुम्हाला मिळणार नाही. हा फक्त विषय कसा काय दरवर्षी मिळणार नाही, कारण संस्था चालवायला आर्थिक जे लागेल ते माणूस प्रमाणे चालेल. परंतु हा पुढे येतोय आणि आता आपण त्याच्याकडे आता या साच्याच्या संदर्भात निर्णय घेऊन आपण पहिलं पाऊल टाकतो. त्यामुळे त्याला भरवून प्रतिसाद द्या. तुमची काय असेल की साच्या तुम्ही इन्व्हेस्ट करा, 4 पैसे तुम्ही कमवा, सगळ्यांना प्रत्येक मॉडेल मिळून जातील, त्याप्रमाणे व्यवहार करा. आणि राहता राहिला आता यावर्षी आपण कच्च्या मुद्द्या देण्याला आपल्याला काय शक्य नाही. परंतु काय होतंय की आपल्याला ॲक्च्युअल कळत नाही की यात किती पैसा आहे. तर हे मीटिंग वाढते की एक्सप्लेन केलं पण पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून मला बरोबर एक सांगायचं आहे की प्रत्येकाने कॅल्क्युलेटर मोबाईलमध्ये काढा आणि तुम्हाला ते गणित करून फक्त बघा. म्हणजे ते आपल्या काढते. समजा आपण 180 मेंबर झालो, म्हणजे 180 मूर्तिका झालो. प्रत्येकाने 20 जर मूर्त्या बनवल्या, फक्त 20 मूर्त्या कधीही बनवा, कुठच्याही माहिती फक्त गरजेच्या असतात. 20 जर मूर्त्या बनवल्या 180 म्हणजे 20 मूर्त्या म्हणजे 3600 मूर्त्या होत्या, 3600 मूर्त्या. विक्रीचा आधी विचार करू नका, पुढे विकणार वगैरे काय विचार करू नका. 3600 गणपती आहेत. ते कच्च्यामध्ये आपण फक्त म्हणजे एकदम लो प्राईस काढले, 1600 रुपयाप्रमाणे विकल्या. 2 फुटाच्या प्रकारे किती 1600 रुपयाप्रमाणे आपण 3600 मूर्त्या विकल्या, तर किती रक्कम होत असेल? तुम्ही अंदाज करा याची रक्कम किती होत असेल. याची रक्कम म्हणजे 57,60,000. 20 गणपती करून प्रत्येकाने 20 गणपती करून संस्थेचा टर्नओव्हर 57 संस्थेचे पैसे होत आहेत त्यात 8,64,000. 8,64,000. त्यानंतर उरलेले हे जे आहे म्हणजे वजा केल्यावर उरलेली रक्कम आहे की 48,96,000. ही 48,96,000 ही त्या करणाऱ्यांची आहे. जे मुक्ती पुरवण्यात नाही 20 आपण सगळे 20 पकडा 20 म्हणजे 48,96,000. त्याचं प्रोडक्शन कॉस्ट आहे ना की डोक्यावरून पाणी म्हणजे आपण किती जास्त खर्च जरी केला तरी 19,58,400 होते. 19,58,400 प्रोडक्शन कॉस्ट होते. म्हणजे नेट प्रॉफिट पेंटरांचं नेट प्रॉफिट जे राहते ना सगळं वजा करून 29,37,600. हा व्यवहार फक्त 20 गणपतीचाच आहे आणि फक्त 180 मेंबरचाच आहे. हे पुन्हा लक्षात घ्या. त्यानंतर 29,37,600 याला जर आपण पुन्हा ते 180 ने डिवाइड केलं ते प्रत्येकी काढलं तर फक्त 20 मूर्त्या करून 16,620 रुपये मिळतात. फक्त 20 मूर्त्या करून फक्त 20 मूर्त्या एक माणूस माझ्या अंदाजाने महिन्यात करू शकतो, म्हणजे 8 करू शकतो, म्हणजे त्या 15पेक्षा जास्त. हे झालं फक्त इथला व्यवहार. आता यानंतर संस्थेचे जे प्रॉफिट होणार आहे, संस्थेच्या आपण प्रॉफिट आहे किती आहे की 8,64,000. त्यातले संस्थेने 50% रक्कम आपल्याकडे ठेवली. 43 लाख 4,43,00,000 संस्थेकडे लागली ना. उरलेले 43 लाख मध्ये पुन्हा उरलेले 43 लाख आहे ते सभासदांचे आहे. त्या सभासदांमध्ये आपण पुन्हा 180 कोटी 180 सभासदांना पुन्हा 2424 रुपये त्या 20 गणपती मागे मिळणार आहे. म्हणजे मूळ तुम्हाला 16,000 मिळणारच आहे, ती पुन्हा 2424 मिळणार आहे. हे झालं ती कोणती बनेल. आता या ज्या मोठ्या करणार त्याला रॉ मटेरियल पुरवणाऱ्या उपसंस्था तुम्ही रॉ मटेरियल पुरवणार आहे ना. एका व्यापाऱ्याला 20 गणपती करायला 6,000 रुपये साधारण संस्थेकडून खरेदी करेल. 6,000 खरेदी करेल. या 6,000 जर त्या 180 नागरिक खरेदी केली तर ती किंमत होते 10,80,000. 10,80,000 मध्ये पुन्हा संस्थेचं प्रॉफिट काढलं तर ते होतं 1,65,000. हेही प्रॉफिट पुन्हा 50% वजा करून राहिलं 50% वाढलं तरी पुन्हा 450 रुपये त्या मूर्ती सभासदाला मिळतात. सभासदांना एकूण 20 मूर्ती मागे फक्त 20 मूर्ती एकदा करून दिल्यानंतर बाकी सगळं समजून राहिलं त्यानंतर 20,000 रुपये नेट देणार आहे. हे सगळं वजा करतात. हे फक्त एक आहे. याच वेळी संस्थेला या सगळ्या व्यवहारामध्ये 6,63,000 बॅलन्स राहणार संस्थेकडे. तुम्ही मूर्ती कलाकार
त्याची किंमत असेल तशी. आणि आपण संस्थेचा व्यवहार करणार आहोत, तो मूर्तीची किंमत आम्ही ठरवणार, संस्था ठरवणार नाही. मूर्ती लिस्टला लावायची आहे, तुम्ही तुमची किंमत सांगायची आहे, संस्था त्याच्या विक्रीमधून 15% आपले घेणार. संस्था 15% काय पर्सेंटेज होईल, संस्था घेणार आहे. तुम्ही सांगितलं माझी मूर्ती 2500 ला लावा आणि विक्रीच होत नाही 25,000, तुम्ही दुसरी सांगितलं माझी 2,000 ला, आम्ही 2,000 घेतलं, 2,000 ला. मग कितीही करा, काही करा, तुम्हाला पैसे मिळणारच आहे. आणि तुम्ही कोणाची विक्री होऊ नये, संस्थेला फायदा होणार आहे, संस्थेला होणार शंकरने सर्वांना फायदा होणारच आहे. यावर विचार करा. आणि हे वर्ष तर गेलेलंच आहे, त्यामुळे या संदर्भात आपण नंतर पुन्हा एकदा प्लॅन करू शकतो. म्हणजे इच्छुक सगळ्यांनीच केले पाहिजे असंही नाही आहे. आणि महत्त्वाचं काय, कोण मिस करणार नाही, करताना 100 तरी 50 आणि 180 जण करणार नाही. 100 जणांनी केलं तरी पैसे मिळणारच आहे. म्हणजे त्यावेळी करणाऱ्याला जादा मिळणार, सभासदाला कमी मिळणार. व्यवहार आता यानंतर आपल्या संस्थेचे ज्येष्ठ आधारवड संस्था म्हणजे गणेश मूर्तिकार संघ, जी आपली जिल्ह्याची आहे. त्या जिल्ह्याची संघटना, या जिल्ह्याच्या संघटनेमध्ये प्रत्येकाने मात्र सभासद व्हाच. त्याचं कारण काय, ही आपली सगळी न्याय आयुक्त आहे, आम्ही कमर्शियल विचार करण्यासाठी ही हा संघ स्थापन केलेला आहे. यामध्ये आपल्याला पुढच्या सरकारी योजना डायरेक्ट अजून काही मांडलेलं नाही, पण सगळ्या सरकारी योजनांसाठी आणि शासकीय सगळ्या कार्यक्रमासाठी आपली जी गणेश मूर्तिकार संघ आहे, जो आपला आधारवड आहे, त्याच्या शाळेतून आपण वाढत आहोत. बरे आम्ही पण असं म्हणूया की आम्ही आधुनिक पण ते जे करतायत त्यामुळे आज आपण इथे किंवा त्यांची संघटना असेल तर आपल्याकडे आज संघटना झाली नसते, आज जे आपला जो संघ आहे तो निर्माण झालाच नसता. काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला कमर्शियल विचार करायचा आहे, म्हणून आपला हा मार्ग वेगळा आहे. पण सरांचा जो मार्ग आहे, त्या संस्थेचा जो मार्ग आहे, गणेश मूर्तिकार संघ, तो आपल्याला आवश्यक आहे. आपण म्हणतोय की कारण सरांच्या जर गेलो तर आपण मूर्तिकार म्हणून टिकणार आहोत. आणि फक्त आमची एकच बाजू घेऊन गेलो तर आपण मोठे कारखानदार नक्की होणार, पण मूर्तिकार होऊ नाही सांगता येते. पण मूर्तिकार टिकला पाहिजे तर त्या ज्या संस्था आहेत, ज्या आपल्याकडे मूर्ती कला टिकवायचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी त्यांना त्यांचा सभासदत्व घ्या. आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत, म्हणजे मी याच मागण्या सभासद केल्या होत्या. मी जे म्हणतो संस्थेने आर्थिक काही मिळवून द्यावी त्यासाठी, पण त्यांची जी उद्दिष्टे आहेत ती काय आहे, त्यात आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे घेता येत नाही आहे. कारण की सरकारी संस्था आहे, आपण जो व्यावहारिक संघ आहे, त्या थोड्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. थोडे मतं वेगवेगळी असतील, परंतु सगळ्यांचं ध्येय एकच आहे की मूर्तिकार टिकावा, राहावा आणि वाढावा. आता या दुसरी बाजू अशी आहे की बऱ्याच ठिकाणी युवकांना विरोध आणि मागील आहे, आहे. आपली आपण संघ आहे त्यात तो प्रॉब्लेम नाही आहे की युवती, पण जर कधी सरकारने कंपल्सरी बंदी आणलीच तर मग मातीच आहे ना, तो सरकारचा विषय. बंदी आणणं त्याचा घटकाय कसं एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की ही सुरुवात झालेली संघटना मुंबईत जाऊन आपल्यासाठी भांडते, हे माती कलाकार आहेत त्यांच्यासाठी भांडते, हेच त्यांचं अचिव्हमेंट आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे यथाकडे सरांना आजही आम्ही देतो, ग्वाही देतो की आम्ही प्लास्टरच्या बाजूने देतो, आम्ही फक्त व्यवहारासाठी करतो. आम्हाला कोर्ट चालू करायचं आहे, कसं आहे, कोर्ट भरलेलं असेल ना तर पाहिजे ते करता येईल. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो गावी देतो की 4 फुटाच्या खालच्या मूर्ती, 4 फुटाच्या खालच्या मूर्ती मातीच्या आणि लग्नाच्या आमची एक प्लास्टरच्या आणणं 4-5 फुटाची मागणी ही गिरायकाची आहे. गिरायकाची आपण नाही म्हणू शकत, आम्हाला माहिती आहे. आमचं जेव्हा मागणी आहे त्यांना मोठ्या मूर्त्या पाहिजे, मोठ्या, पण ते मातीच्या आम्ही देऊ शकत नाही, करू शकत नाही. आम्ही एक करू शकतो, त्याच मूर्ती आम्ही लग्नामध्ये कन्वर्ट करून पुढच्या काही वर्षात त्याला आम्ही कन्वर्ट करू शकतो. आज आम्ही विरोध करून ते ठरवू शकतो, नाहीतर मग काय होणार माहिती आहे, व्यापारी येणार आणि आमचे राहिलेली संपणार. कारण आता सुरुवात झालेली आहे, बाहेर येतात, डिस्प्ले लावतात आणि विक्री होते.
मग त्यावेळी आपण काही करू शकत नाही. व्यापाराला तुम्हाला आपण म्हणता येत नाही व्यापाराला. तर आपण एवढंच करू शकतो की एक आपला संघटना आहे, कला आहे, त्यामुळे आपण थोडंफार त्याच्यावर बंधन ठेवू शकतो की पूर्ण रंगवलेली मूर्ती आणू नका. कारण काय होतं, रंगवताना जे पैसे ते मिळणार नाही. ते आता सध्या एक मूर्ती येते, बाकीचे त्याच्यावर सपोज करायचे ते पैसे तिथे मिळत आहेत. आणि त्यामुळे ग्रंथालय आपण शाळा केल्या म्हणजे ते बंद झालं. तिथून ते यायला लागलं, रंगवून यायला लागले आहे ते सगळं सांगणार. पण दुसरी महत्वाची आहे, राष्ट्रपती काही असू दे, ज्या मूर्ती बाहेर येतात तेवढ्या इथे देण्याची ताकद आपण वाढवली पाहिजे. त्याच्यासाठी संघ जो आहे संघटना आहे तुम्ही मदत करेल त्याची मी ग्वाही देतो. फक्त तुमच्या समस्या सांगा आणि मोठं व्हा. बस तुम्ही मोठं झाला तर संस्था मोठी होणार आहे. संस्था मोठी झाली तर आपण काय सिंधुदुर्ग काय मुंबई पालकमान करू. त्याचे मुंबईमध्ये आपलं डिमांड खूप आहे, आपल्या मुलांना डिमांड खूप आहे. तर आपण देतच नाही आणि बोलतो की आपण होत नाही होत नाही. भैया कामाला सगळे माणसं नाही मान्य आहे. राष्ट्राच्या जर मोठे केलं तर भैया कामगार चालतो, मातीला पळतो ते गुन्हा प्रॉब्लेम. तर तुम्ही तुमचा धंदा पण वाढवायचा असेल दोन्ही स्वीकारा आणि काम सुरू करा. आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील ना आपल्या संघाकडे मांडा, आपण त्यावर उपयोग करा. बाकी यानंतर जे आता गणपतीनंतर आपण जर या विषयावर जर करायचं असेल, आपल्याला मुद्द्या काय पाठवायच्या, डिस्प्ले करायचा आहे, तो करायचा आहे, ज्ञानशक्ती असेल त्यांनी प्रत्येकाने आवडीने लक्ष घाला. त्यानंतर जर वगैरे काय असेल ते विरोध करू आपण असतील आणि त्यानंतर त्यावर अंमलबजावणी करू. बाकी या क्षणी मला तुम्ही एवढं सगळे आलात, माझ्यावर विश्वास दाखवला, आमच्या सगळ्यांवर विश्वास टाकून राहिला, त्यामुळे तुम्हाला सर्वांचे आभार. वेळेचं बंधन दिलं होतं आणि हॉल सुद्धा घेत असताना आम्हाला 9 ते 12 हा वेळ आम्हाला अल्प म्हणजे वेळेसाठी आम्ही मागून घेतला होता. काही का होईना पण निदान 60 मूर्तिकार आज उपस्थित झाले. 60 मूर्तिकारांनी आज इथे आपली उपस्थिती दर्शवली. सर्वांना संस्था रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झालं. त्याचबरोबर संस्थेच्या मागील सभेमध्ये कोणकोणते ठराव झाले त्याची अद्याप कितपर्यंत पूर्तता झाली आणि व्यवहार पैसे जमलेले बँकेमध्ये किती काय याची सर्वांकडे इथे सचिव या नात्याने मी मांडलं. वेळेत वेळ देऊन आपल्या या मीटिंगला सर्वसाधारण सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तिकार संघाचे नारायण सावंत साहेब उपस्थित आहेत, दुसरे सावंत साहेब आहेत. त्याच्यानंतर आपले ज्यांनी कुडाळच्या मूर्तिकार आपली स्पर्धा होती त्याच्यामध्ये वैदिकमान असे यश प्राप्त केलेले मटकर मेंटर आहेत उपस्थितीत आणि ज्येष्ठ मूर्तिकार दशावतारी कलावंत बाबूजी काका सुद्धा आहेत. त्यांनी आपला वेळात वेळ बहुमूल्य वेळ दिला, इथे मार्गदर्शन केलं आणि आमच्या या सभेला उपस्थिती लावली. तसंच वेळोवेळी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभेल अशी आशा व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच सर्व मूर्तिकारांना सांगेन की इथे रंगाचा स्टॉल लावलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्णाश्य घन रंग वेगवेगळ्या प्रकारची थिनर, पेनची रिमूव्हर आणि टूल्स आहेत ते सुद्धा बघा. आणि अध्यक्षांच्या पूर्वपरवानगी आजची सभा खेळमेळीच्या वातावरणात संपल्याचं जाहीर करतो. ज्यांनी जिल्हा मूर्तिकार संघाकडे नोंदणी केली होती पूर्वी त्यांचे ओळखपत्र आलेले आहे, सावंत सरांची कॉन्टॅक्ट करून घेणे. तसेच संस्थेविषयी तुमच्या काही सूचना असतील किंवा काही विचारायचं असेल तर सभा संपल्यानंतर इथे आम्ही आहोत. तुमच्याकडे शंका काय सूचना असतील त्या आमच्या अध्यक्षांपर्यंत पोचवा. निश्चितच आम्ही कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये त्या प्रश्नांवरती तोडगा काढू. आणि संस्थेच्या ग्रुपवर तुम्ही ॲड नसाल, एखाद्याचा नंबर नसेल किंवा व्हॉट्सअप नंबर नसेल तर दिलेल्या वहीमध्ये प्रत्येकाने आपल्या उपस्थितीच्या पुढे गाव नाव कळवा. जे साच्या तुम्हाला उपलब्ध होणार आहे संस्थेमार्फत मिनिमम 30 साच्या इथे
समितीच्या ऑफिसमध्ये तुम्हाला उपलब्ध असतील पुढच्या आठवड्यापासून, तर ते त्याच्या वेळेत त्याचं ज्ञान करण्यासाठी सगळ्यांना त्या साच्यांमधून त्या साच्यांमधून ते कुठले साचे आहेत त्याचे फोटोग्राफ, साच्याचा नंबर आणि त्याचं भाडं ते तुमच्या ग्रुपवर प्रत्येकाच्या मोबाईलवर येईल. त्यामुळे जरा ग्रुपवरती आपलं नाव नंबर या, म्हणजे तुम्हाला आम्ही त्याच्यामध्ये ॲड करू. वेळोवेळी जे सर्वीच्या सूचना असतील किंवा काही संस्थेविषयी विषय असतील ते तुम्हाला समजतील. या दृष्टीने सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि सभा संपल्याचं मी